की प्रयत्न हाच देव जाणावा, सुसंगती अशी असावी, मित्र असे असावेत की जे नशेच्या मार्गावरती नाही, जे यशाच्या मार्गावरती आपल्याला घेऊन जातात. कसली नशा असते, तुम्हाला कसली झिंग हवी असते. मी दारू सिगरेट का करायचं, मला ना झिंग आहे यार, मला मस्त वाटतं यार, तो पितो म्हणून मला मस्त वाटतं. तुम्हाला एक सांगतो, तुमच्या आयुष्यातले सर्वात बेस्ट फ्रेंड आहेत ना, ते तुमचे आई वडील आहेत. पण मी माझ्या आईला वचन दिलं होतं, मी दारू सिगरेट पिणार नाही, मी आत्महत्या करणार नाही. तुम्हाला वाटणं गरजेचं आहे की यार माझ्यात ही क्वालिटी आहे. सगळ्यात मोठी खरी गोष्ट आहे की नशा हा एक आजार आहे, हा एक मेंदूचा विकार आहे आणि तो विकार म्हणून ट्रीट केला पाहिजे. अंमली पदार्थांचं सेवन करणं हा स्लम एरिया, म्हणजे जिकडे आपण म्हणतो की अतिशय वाईट मुलं ज्यांना काही कळत नाहीये, की जे एखाद्या वेगळ्या मार्गावर गेलेली आहेत, अशा ठिकाणी याचा मुलांचा विळखा होता. परंतु आता ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांची मुलं, उच्चभ्रू मुलं ह्यांचा देखील ह्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये संपर्क आलेला आहे आणि ही अतिशय धोक्याची घटना आहे. तर जर तुम्हाला नशाच करायची आहे तर ती नशा तुम्ही करा यशाची, नशा करा कीर्ती मिळवण्याची, नशा करा आयुष्यामध्ये काहीतरी मोठं होण्याची, आणि नशा करा की जेणेकरून तुमच्या आईवडिलांना, तुमच्या भावा बहिणींना, तुमच्या मित्रपरिवाराला आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या सर्व शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या शिक्षकांना तुम्ही आदर्श वाटाल. अशी नशा करा की जेणेकरून तुमचंच, तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या घराचं आणि तुमच्या या देशाचं नाव उज्ज्वल होईल असं मला वाटते. या विशेष जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करते. या निमित्ताने आपल्या भेटीला दोन मान्यवर व्यक्तिमत्व येत आहेत की ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करून समाजावर सकारात्मक ठसा उमटवलेला आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने आपण करत आहोत. मान्यवरांना दीपप्रज्वलन करण्याची आणि सरस्वती वंदन करण्याची मी विनंती करते. केवळ ज्ञानाचा नाही तर व्यसनमुक्त समाजाचा, सुसंस्कारित युवकांचा आणि निरामय भविष्याचा दीप आहे. त्याच्या प्रकाशात प्रत्येक तरुणाला योग्य दिशा, योग्य संगत, योग्य जीवन मूल्य लाभो हीच मंगल कामना. सर्व मान्यवरांना व्यासपीठावर आसनस्थ होण्याची मी विनंती करते. सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हायचं आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय ना सर्वथा नावडो. या मोरोपंत विरचित श्लोकाचा अर्थ, सुसंगती म्हणजे चांगल्या विचारांची, सज्जनांची संगत आणि योग्य जीवन मूल्यांची जपणूक होय. बुद्धीवरील वाईट विचारांचा मळ नाहीसा होवो, संसारिक वैषयिक सुखांप्रती नावड निर्माण होवो. अर्थात विद्यार्थी दशेमध्ये
अशाच वर्तनातून सुदृढ व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्यातून पुढे निकोप समाज निर्माण होऊन व्यसनमुक्त भारताचं स्वप्न साकार होऊ शकतं. याच उदात्त विचाराने प्रेरित होऊन आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विनायक नारळे, ॲडिशनल SP पालघर जिल्हा, माननीय श्री सिद्धार्थ जाधव, सुप्रसिद्ध अभिनेते कलाकार, माननीय श्री सचिन कोरे, या कार्यक्रमाचे आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळींचे अध्यक्ष डॉक्टर विशाल कडणे, अध्यक्ष मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, संचालक मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड, डॉक्टर सुरेश पाटील, प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर मोहित पंडित, अध्यक्ष मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पालघर, डॉक्टर किरण सावे, प्राचार्य सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, श्री आनंद वैद्य, मुंबई तरुण भारतचे पालघर जिल्हा सेल्स मॅनेजर. या सभागृहामध्ये उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर तानाजी पोळ व डॉक्टर महेश देशमुख, पालघर जिल्हा पोलीस, पत्रकार, पालघर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, माझे सहकारी प्राध्यापक आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांचं मी कॅप्टन अनघा पाध्य देशमुख मनपूर्वक स्वागत करत आहे. अतिथी देवो भव या संस्कृतीचा वारसा जपत आजच्या सर्व मान्यवरांचा मुंबई तरुण भारत आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातर्फे सन्मानचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात येत आहे. सर्वप्रथम ॲडिशनल SP विनायक नारळे यांचा सत्कार करण्याची विनंती मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सचिन कोरे साहेब यांना करते. तसेच मुंबई तरुण भारत तर्फे सत्कार करतील श्री आनंद वैद्य. कोरे साहेबांना मी पुनश्च विनंती करते की त्यांनी सिद्धार्थ जाधव यांचा सत्कार करावा. आनंद वैद्य सरांनाही विनंती आहे की त्यांनी देखील सिद्धार्थ जाधव यांचा सत्कार करावा. विनायक नारायण सरांच्या हस्ते देखील ग्रंथभेट देऊन सिद्धार्थ जाधव यांचा सत्कार होईल. कार्यक्रमाध्यक्ष कोरे साहेबांचा गौरव करण्याची विनंती मी वैद्य सरांना करते. डॉक्टर किरण सावे व श्री आनंद वैद्य यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांचा सत्कार करावा. माननीय डॉक्टर विशाल कडणे. विशाल कडणे हे शिक्षण, व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व आहे. शिक्षक सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेले ते मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत. माननीय डॉक्टर सुरेश पाटील. माननीय डॉक्टर मोहित पंडित.
प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांचा सत्कार करतील आनंद वैद्य. उपस्थित अन्य मान्यवरांचा सत्कारही आपण करत आहोत. मी सिद्धार्थ जाधव यांना विनंती करेन की त्यांनी हा सत्कार करायचा आहे. श्री अनिल भटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, पालघर जिल्हा. श्री कुंदन पाटील, उद्योजक, पाटील रिसॉर्ट, केळवे. आनंद वराडकर, पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. श्री निनाद तरडे, उद्योजक, हेरिटेज रिसॉर्ट, केळवे. ओके. आनंद वराडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालघर. धन्यवाद सिद्धार्थ सर. मुंबई तरुण भारतचे प्रतिनिधी श्री निमेश शुक्ला यांना सभागृहातील मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्याची मी विनंती करते. श्री राहुल पाटील, गटनेते, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. सौ वीणा तिवारी, महिला मोर्चा उपाध्यक्ष, भाजप. सर्वांचे आभार. उद्धरेत आत्मनाम आत्मानम न आत्मानम वसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. म्हणजे मनुष्याने स्वतःचा उद्धार करावा, स्वतःचे पतन करू नये, कारण मनुष्य स्वतःचा मित्र असतो, तसेच तो स्वतःचा शत्रू देखील आहे. आजचा कार्यक्रम हा याच विचाराला समर्पित आहे. या कार्यक्रमामागची प्रमुख भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई तरुण भारतचे सेल्स मॅनेजर आनंद वैद्य यांना मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते. धन्यवाद मॅडम. आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते श्री सिद्धार्थ जाधव यांच्या स्वागतासाठी आज जोरदार पाऊस पण आलेला आहे. तिथे आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. मुंबई तरुण भारत एक राष्ट्रप्रथम या विचाराने वाटचाल सुरू आहे. मुंबई तरुण भारतची नेशन फर्स्ट हा विचार घेऊन आपण काही इथिक्स घेतलेले आहेत. मुंबई तरुण भारत राष्ट्रविरोधी, त्याच्यानंतर क्रिमिनल, त्याला बढावा देत नाही. राष्ट्रविरोधी संघटना, शक्ती यांना कधीही प्रसिद्धी देत नाही, आणि सेक्स ओरिएंटल कधी आपण त्या अनुषंगाने प्रसिद्धी करत नाही. त्याच्यामुळे आपण मुंबई तरुण भारत म्हणून काय करतो तर असे सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून आणि नेशन फर्स्ट हा विचार ठेवून आपण असे काही सामाजिक दृष्टिकोनातून उपक्रम करत असतो. त्यातला आजचा हा उपक्रम आहे की 26 जून हा आंतरराष्ट्रीय ड्रग्स विरोधी दिवस आहे. त्या अनुषंगाने आज आपण इथे
सिद्धार्थ जाधव सरांना निमंत्रित केलं. आपले SP सर यतीश देशमुख येणार होते पण मीटिंगमुळे राहिलेले आहेत. सहपोलीस निरीक्षक आपले SP सर इथे आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. वेळ काढून सिद्धार्थ सर आले, त्यांचं स्वागत करतो. आपल्या सर्व मान्यवरांचे पण स्वागत करतो. विद्यार्थी संख्येने इथे मोठे जमलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. मुंबई तरुण भारतचा हा उपक्रम करण्यामागचा उद्देश आहे की विद्यार्थी देशामध्ये आपण ज्या संगतीने आपल्याला जी संगत लागते त्या संगतीने आपण जर वाहत गेलो तर ती संगत दोन प्रकारची असते, एक चांगली आणि एक वाईट. जर चांगल्या संगतीने आपण वाहत गेलो तर आपण खूप चांगले मोठे होतो आणि असे प्रसिद्ध अभिनेते किंवा SP सरांसारखे आज मान्यवरांसारखे इथे असतो. पण जर वाईट संगतीला गेलो तर मग आपलं अस्तित्व हे जेलच्या आतमध्ये असते आणि ते सांगायला सुद्धा आज आपल्या इथे पोलीस आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आता विद्यार्थी देशामध्ये ठरवावं की मी कुठल्या संगतीला जाणार आहे, माझी संगत कशी असणार आहे, ती माझी संगत चांगली असणार आहे की माझी संगत वाईट असणार आहे, मी काय सेवन करतो. ह्याचं सगळ्याला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आज डॉक्टर, आपले पोलीस SP सह SP साठी इथे आलेले आहेत. मी फार वेळ घेत नाही पण मुंबई तरुण भारत हा या सामाजिक उपक्रमातनं असे उपक्रम करत असतो आणि मला आज आनंद आहे की सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने हा कार्यक्रम इथे करण्याची परवानगी दिली. तर सगळ्यांबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि मी सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे मान्यवर प्रमुख अतिथी ॲडिशनल SP पालघर जिल्हा विनायक नारळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. जय हिंद. आवाज येत नाही तरुणांचा. जय हिंद, नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, आपल्या सर्वांचे आणि माझे सुद्धा लाडके अभिनेते श्री सिद्धार्थ जाधव, तसेच सचिव डॉक्टर मोहित पंडित, यानंतर सर्व मान्यवर, आमचे पोलीस अधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व तरुण, कॉलेजचे सर्व युवा बंधू भगिनींनो, एक खूप चांगली संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळते. दांडेकर कॉलेज आणि पालघर जिल्हा पोलीस दल आणि ट्रॅफिक ब्रँच आमच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर अगदी पावसाला सुद्धा राहवलं नाही आणि त्याने सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित लावलेली आहे, कारण त्यालाही माहित आहे की सुसंगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे, म्हणून या कार्यक्रमासाठी त्याची हजेरी आहे. मित्रांनो, मी सुद्धा या कॉलेजचा विद्यार्थी आहे, कारण मी सुद्धा या कॉलेजमध्ये लॉ करतोय. फॉरेन्सिक सायन्स असेल किंवा ADRचा कोर्स असेल तो मी या ठिकाणी केलेला आहे. कॉलेज एवढी सगळे यंग, त्यांच्या वाईफ्स आणि आजचा पाऊस खरंच अगदी मन उल्हासित करणार आहे. आपल्या सर्वांना वाटतं ना पावसामध्ये भिजावं, त्याचा आनंद घ्यावा. नक्कीच घेतला पाहिजे मित्रांनो. अशा पावसाचा आनंद आपण सर्वांनी घेताना फक्त बऱ्याच वेळा असं होतं की फक्त पावसाने ओलं व्हायचं नाही, आपण कशाने ओले होतो. आवाज येतो पाठीपर्यंत माझा. बऱ्याच जण पावसामध्ये भिजताना आणखीन अशी काही गोष्ट घेतात की ज्याच्यामुळे त्याचा आनंद त्यांना वाटतो की द्विगुणित होतो. असं काहीतरी मी घेतलं तर मला त्याचा खरा आनंद घेता येईल, अशी एक भावना किंवा असा एक समज समाजामध्ये जो निर्माण झालेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काही 2-3 प्रसंग मी सांगतो. पोलीस अधिकारी म्हणून अगदी आम्ही सुद्धा जेव्हा स्पर्धा परीक्षेला तयारी केली तेव्हा बऱ्याच वेळा असं वाटतं की पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळावं. जर पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळालं नाही, अपयश मिळालं की व्यक्ती खचून जाते. त्याची मी 2-3 तुम्हाला उदाहरणं सांगतो की आमच्या वर्गामध्ये सुद्धा मला सुद्धा 90% मिळत होते, पण माझ्यापेक्षा सुद्धा आणखीन चांगले मार्क्स मिळणारे विद्यार्थी होते की ज्यांना 95% मिळत होतं. आणि अशा विद्यार्थ्यांना अर्थात
आपलं करिअर करायचं असतं, आपलं भविष्य निर्माण करायचं असतं, त्यासाठी डॉक्टर इंजिनियरसाठी प्रयत्न करत असतात. पण बऱ्याच वेळा आपण त्या एक्झाम बघतो किंवा मेरिट लिस्ट बघतो, अगदी मेरिट लिस्ट 99 पर्यंत लागते, कट ऑफ 95% पर्यंत लागतं. तर त्यामुळे बऱ्याच वेळा असे हुशार विद्यार्थी वंचित राहतात आणि आपल्याला पाहिजे ते करिअर करता येत नाही. म्हणून अशामुळे ते सुद्धा अपयशित होतात, खचून जातात आणि अशा वेळी सुद्धा एक मार्ग निवडतात. दुसरा प्रसंग सांगतो की आता आमची स्पर्धा परीक्षा असेल किंवा सरकारी नोकरी असेल किंवा खाजगी नोकरी असेल किंवा परदेशात नोकरी असेल, तर अशा नोकरीसाठी सुद्धा आपल्याला जाता येत नाही, अशा स्पर्धेमध्ये आपल्याला यश मिळत नाही. यामुळे सुद्धा अपयश होऊन व्यक्ती खचून जातो आणि त्यामुळे सुद्धा आणखीन एक मार्ग निवडतो. तुम्ही तुम्हाला मार्ग सांगणार आहे काय, तो त्या मार्गावरती मी येईलच. यानंतर आता आपण सगळे कॉलेजमध्ये आहात, तर कॉलेज म्हटलं की गुलाबी दिवस असतात आणि बऱ्याच जणांना शाळेच्या चौकटीतून कॉलेजच्या स्वातंत्र्यामध्ये आल्यानंतर असं वाटत असतं की कॉलेजमध्ये एखादी सुंदर मुलगी भेटली, तिने पाहिलं, मैत्री झाली की त्या मुलीला जर मी प्रपोज केला तर तिने सुद्धा होकार द्यावा. आणि तो होकार जर मिळाला नाही तर एक चुकीच्या मार्गावरती जातात. तोच मार्ग सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. मित्रांनो, जसं मी सुरुवातीला पावसाचा उल्लेख केला की नुसता पावसाने व्यक्ती ओला होत नाही, त्याचा आनंद घेण्यासाठी ओलं होण्यासाठी आणखीन एक द्रव्य घेतलं जातं आणि त्या द्रव्यामध्ये आपण मद्य धुंद होतो आणि नंतर मग पावसाचा आनंद लुटला जातो. तर तो खरी एन्जॉयमेंट आहे का? यानंतर जे मी सांगितलं होतं की नोकरीमध्ये यश मिळालं नाही, तर ती सुसंगती, जो आपला मित्र तेरे जैसा यार कहा, जे सुसंगतीमध्ये म्हटलेलं आहे. आणि असा मित्र सांगतो, अरे तुला या अपयश मिळालं, मी मला या सिस्टमवरती किंवा या नोकरीवरती माझा कोणावरतीच विश्वास नाही, तुम्हाला विश्वास आहे, ते जर तू ही नशा करशील तर तुला खरंच जीवनाचा आनंद मिळेल. जीवनाचा आनंद तो आहे का? आपल्या सर्वांना माझा प्रश्न आहे. आपण या तारुण्यामध्ये आहात, आपण या उमेदीच्या वयात आहात. भारत हा तरुणांचा देश मानला जातो आणि अशा तरुणांनी जर खचून गेलं आणि अपयशी झालं, खचित झालं, तर आपण कोणता मार्ग निवडणार आहात? आपल्या स्वतःशी विचारा. आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की जर मी अपयश जर मला मिळालं तर मी काय केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितलंय. काय म्हणतात ते की त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कष्ट करा, प्रयत्न करा. जर तुम्हाला जर यश मिळेल असेल तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यास म्हणजे काय, नुसतं लिखापडी नाही. जर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात, आता इथं सिद्धार्थ जाधव साहेब पण आहेत, त्यांनाही माहित आहे की सुरुवातीची स्ट्रगलिंग काळ असतो. सुरुवातीच्या स्ट्रगलिंग काळामध्ये आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये येणारी आपल्याला काय काय अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि सध्याची जी कॉम्पिटेटिव्ह लाईफ आहे त्या लाईफला आपल्याला कसं सामोरं जावं लागेल ह्याचा आपल्याला जर बॅलन्स करता आला जीवनामध्ये, तर जीवन हे खरंच सुंदर आहे. देवानं जर सर्वात आपल्याला सुंदर दिलेलं आहे तर ते जीवन आहे. अगदी एवढं सुंदर जीवन असताना सुद्धा आपण अपयशाने जर चुकीच्या मार्गावर जात असाल तर आपल्यासारखा दुर्दैवी आणि देवाला जे देणगे दिलंय त्यासाठी चुकीच्या मार्गाने उत्तर देणारे व्यक्ती या जगात कोणी नसेल. म्हणून माझं तुम्हाला हे सांगणं असेल, एक पोलीस अधिकारी म्हणून आम्ही बघतो की खूप हुशार विद्यार्थी असतात, चांगली व्यक्ती असतात, फक्त असं होतं की मला अपयश मिळालं म्हणून ते चुकीचा मार्ग निवडतात. आणि चुकीचा मार्ग निवडताना जी व्यक्ती आपल्याला सांगत असते, हे अगदी कॉलेज लाईफ आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. जेव्हा अपयश मिळतं तेव्हा ती व्यक्ती सांगते, अरे आज तू हे घे, ड्रग्ज असेल किंवा लिकर असेल, त्यावेळी सुद्धा सगळं सांगतो की आज तू हे घे, आज तुला ती कडवट लागेल, पण तुला त्याची सवय झाली तर ती तुला साखरेपेक्षा सुद्धा गोड लागेल. उद्या तू साखर सुद्धा खाणार नाही, उद्या तू हेच खाशील, एवढं तो ठामपणे सांगतो. आणि या नशेमध्ये तो आपलं अपयश विसरून जातो, स्वतःला विसरून जातो, आपल्या कुटुंबाला विसरून जातो आणि तो चुकीच्या मार्गावरती चालत राहतो. तर जर ह्या नशेमुळे जर व्यक्ती अशा पद्धतीने धावून गेला तर खरंच भारतासारख्या तरुण लोकांचा किंवा तरुण व्यक्तींचा असणारा देश हा चुकीच्या मार्गावरती जाईल. आणि आपल्या देशासाठी जे आपण म्हणलं जातं
की आपण म्हणतो जान भी देंगे ये वतन तेरे लिए, परंतु आपण जान कशासाठी देतोय तर हे लक्षात ठेवा. आपल्या घरी आपलं कुटुंब आहे, आई वडील आहेत जे आपल्यासाठी मेहनत करतात, आपला भाऊ आहे जो नेहमी आपल्यासाठी सपोर्ट करतो, बहीण आहे जी नेहमी संकटात आपल्याला साथ देते, अशा लोकांचा नेहमीच विचार केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज मी एक पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. मित्रांनो, आम्ही सुद्धा जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो तेव्हा मी सुद्धा स्पष्टपणे आपल्याला सांगतो की माझा पहिल्या प्रयत्नामध्ये मला यश मिळालेलं नाही. बऱ्याच वेळा असं सांगतात की मी अभ्यास केला आणि पहिल्या प्रयत्नामध्ये मी यश मिळालं. अर्थात त्यांचा प्रयत्न, त्यांचं नशीब, त्यांचा टायमिंग खूप चांगला असेल, परंतु बरेच असे विद्यार्थी आहेत, खूप कमी विद्यार्थी असतात की जे पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतात. आम्हाला हेच माहित आहे की प्रयत्न हाच देव जाणावा. तर प्रयत्न करत राहिलो, पहिल्या प्रयत्नामध्ये प्री एक्झाम पास झालो, मेन्सला आम्ही उडालो. मुंबई मराठी लायब्ररीमध्ये मी अभ्यास करत असताना मला हे फ्रीमध्ये यश मिळालं, परंतु मेन्समध्ये मला यश मिळालं नाही. यानंतर मी मुंबई सोडून पुण्याला ज्ञानप्रबोधिनीमध्ये अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर मला दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर झालो. सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून पालघरला झालो होतो. त्यानंतर ही क्लास 3 ची एक्झाम होती. क्लास 1 ची एक्झाम जी असते ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार असतात, तर मी MPSC राज्यसेवा दिली. तर त्याच्यामध्ये मला पहिल्या प्रयत्नामध्ये मी नायब तहसीलदार झालो. आणि हे सांगायचं कारण मला असं आहे की मी मुंबईतून पुण्यामध्ये गेलो तर मुंबईच्या व्यक्तीचं लाईफ असं असतं की कमवा आणि एन्जॉय करा. मुंबई ते सोमवार ते शुक्रवार खूप काम करायचं, शनिवार रविवार एन्जॉय. शनिवार रविवार कोणाला विचारायचं नाही, एन्जॉयमेंट ओनली. तर पुण्यामध्ये गेल्यानंतर ही सवय थोडीशी बदलावी लागली आणि त्यात कळालं की आपल्या काही चुका होत्या, काही गोष्टीमध्ये आपण अभ्यास करत नव्हतो की ज्या आपल्या त्रुटी राहिल्या होत्या. त्यावरती आम्ही पुन्हा चांगले प्रयत्न करून मी पुन्हा जी दुसरी एक्झाम दिली त्यामध्ये DYSP अर्थात पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरती माझं सिलेक्शन झालं. पण हे करताना काय झालं होतं की मी जेव्हा STI झालो तेव्हा मी माझा बोजा बिस्तारा उचलला की मुंबईत मला आता काम करायला जायला लागेल. आणि मी मित्रांना म्हणलो टाटा बाय बाय. तर मित्र म्हणले नाही. आमचा 9 जणांचा ग्रुप होता. मित्रांनो, आज खूप चांगलं मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला मिळतोय, आपल्याशी बोलायला मिळतंय आणि कॉलेजच्या तरुणांशी बोलणं हे खूप चांगलं आहे. अदरवाईज आमचं रोजचं बोलणं हे गुन्हेगारांशी असतं आणि आमची भाषा सुद्धा वेगळी असते. पण आज सगळे प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, अभिनेते आहेत आणि आपण तरुण आहात, तर आमचं बोलताना सुद्धा एक चांगल्या गोष्टी आमच्यामध्ये सुद्धा आहेत, त्या सुद्धा कुठेतरी बाहेर येत आहेत. तर त्यासाठी मी सांगतो की जेव्हा मी STI झालो तेव्हा मी माझा बोजा बिस्तारा उचलला, म्हटलं मित्रांनो टाटा बाय बाय. तर मित्र म्हणले नाही, आपला 9 जणांचा ग्रुप आहे आणि आपली राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे, ती दिल्याशिवाय तू जायचं नाही. आपण ती परीक्षा द्यायची, त्यानंतर आपण 3 महिन्यामध्ये आहे, त्यानंतर तुम्ही आपापल्या मार्गाला मोकळे. म्हणजे सुसंगती अशी असावी, मित्र असे असावेत की जे नशेच्या मार्गावरती नाही, जे यशाच्या मार्गावरती आपल्याला घेऊन जातात, जे सोबत आपल्या सोबत असतात, संकट असेल किंवा काही असेल तर असे मित्र आपल्याला हवे आहेत, अशी सुसंगती आपल्याला हवी आहे. यासाठी मित्रांनो असे मित्र पकडा की जे आपल्याला नेहमीच चांगल्या वाटेवरती घेऊन जातील. अदरवाईज तुम्हाला नशेच्या वाटेवरती किंवा चुकीच्या मार्गावरती घेऊन जायला खूप वेळ लागत नाही. अगदी आपण इंस्टा बघतो, फेसबुक बघतो की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे एवढी मोठी युनिव्हर्सिटी निर्माण झाली, व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी आहे, पण चांगलं जे आपल्याला वाचायला मिळतं किंवा चांगले गुण घ्यायचे असतील तर यासाठी आपल्याला शाळा कॉलेजमध्ये यावं लागेल. मी या ठिकाणी ठामपणे सांगतो, फेसबुक आणि इंस्टामुळे जर ज्ञान मिळालं असतं तर मला वाटत नाही शाळा कॉलेजची स्थापना करण्याची काही गरज होती. तर एवढं सुंदर हे ज्ञान मंदिर आहे, या ज्ञान मंदिरात आजचा हा कार्यक्रम आहे. तर मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा की मित्र तो नाही किंवा मैत्रीण ती नाही ही जी आपल्याला चुकीचा मार्ग सांगेल. आपण बरंच बघतोय आता, इव्हन लोणावळ्यामध्ये घडलेली घटना असेल, आसाममध्ये घडलेली घटना असेल, तर कशा पद्धतीने जीवन हे जगलं जातंय की जीवनाचा शेवट कशा पद्धतीने केला जातो आणि हे केलं जातं कशासाठी, हे यश आहे असं समजलं जातं. तर यशाची व्याख्या काय आहे मित्रांनो? यश म्हणजे काय? भरपूर पैसा, भरपूर प्रसिद्धी, भरपूर लोकांनी आपल्याजवळ असणं, हे जर यश असेल तर मला वाटत नाही की सगळ्यात जे जगात श्रीमंत आहे त्या माणसाजवळ ते सुख समाधान असेल. तर ती व्यक्ती खरंच यशस्वी आहे का? यशस्वी याचा अर्थ असाच आहे, मला जो समजला किंवा आपल्या सगळ्यांनाही कदाचित समजलं असेल की आपण जे काही करतो त्याच्यामुळे आपल्या आईवडिलांना त्याचा अभिमान वाटेल, आपल्या भाऊ बहिणीला त्याचा अभिमान वाटेल,
समाजाला जर अभिमान वाटेल आणि समाजासाठी जे आपलं देणं आहे ते आपल्याला करता येत असेल तर ते म्हणजे यश आहे. आणि हे यश मिळवल्यावर जो आपण रात्री सुखा समाधानाने झोपू शकतो, आपल्या नातेवाईक मित्रांसोबत आपलं चांगल्या पद्धतीने वागू शकतो, तर ते म्हणजे यश आहे. बऱ्याच वेळा लोक पैसे कमवणारे अगदी 2 नंबरचे सुद्धा कमवतात, परंतु पैसा कमवणं हे जर तुम्ही जर यशाची व्याख्या केलीत तर मला वाटत नाही की तुम्ही जीवनाचा खरा अर्थ समजलाय. म्हणून जीवनाचं एवढं तुम्हाला देवाने दिलेले आहे, हे सुंदर जीवन आहे. आणि यश बऱ्याच वेळा आपण अपेक्षा खूप जास्त ठेवतो आणि जेव्हा अपेक्षाभंग होतो तर त्या अपेक्षाभंगापासून आपली ही चुकीच्या मार्गावरती सुरुवात होते आणि चुकीच्या मार्गावरती घेऊन जाणारे आपले हे मित्रच असतात. म्हणून म्हणलं जातं की आपला जो मित्र आहे तो जर मित्र चांगला असेल तर आपण नेहमीच चांगलं करतो. आणि मी सुद्धा या ठिकाणी नम्रपणे मी माझ्या मित्रांना माझ्या यशाचं हे श्रेय देतो की ज्यांच्यामुळे मी कदाचित पुण्यातून आलो असतो तर मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर या पदावरतीच असतो, परंतु त्यांनी मला त्या ठिकाणी थांबवलं आणि मलाही कुठेतरी वाटलं की अरे मित्रांना सोडून जाणं काही योग्य नाही. ज्यांनी आपल्याला साथ दिली आणि अशा मित्रांसोबत मला तिथे अभ्यास करता आला आणि जीवनाचे बरेच रहस्य किंवा चांगल्या गोष्टी मला त्यांच्याबरोबर शिकता आल्या. तर असे हे मित्र या ठिकाणी पाहिजेत. आजची आपण परिस्थिती बघतोय की नशा करून, अगदी पिक्चरमध्ये सुद्धा बघितलं असेल, नशा केली की अगदी आपण हिरो असतो. आता हिरो याचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे की नशा केली आणि जोराने गाडी चालवली, नशा केली लोकांना शिव्या दिल्या, नशा केली आणि लोकांना दमदाटी केली, असं काहीतरी केलं की जे इतरांपेक्षा वेगळं आहे. अगदी चांगल्या हॉलमध्ये आपण बसलोय आणि तिथं काहीतरी असं वेगळं लोकांचं अटेन्शन घेणार केलं, तर असं केल्यामुळे जर होत असेल तर मला वाटत नाही की आपण चुकीच्या मार्गावरती चाललेला आहात. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की नशा काही कामाची नाही. आणि आपण सर्व आता इंस्टाग्रामही वापरतात, फेसबुकही वापरतात, लिंक्डइनवरती आहात, तर चांगल्या गोष्टी सुद्धा त्यावरती मिळतात. आपण चांगल्या गोष्टी ह्या केल्या पाहिजेत. आपण इंस्टाग्रामवरती जरी वापरत असेल तर मी तिथेही म्हणेल की तिथे सुद्धा चांगल्या गोष्टी पाहणं म्हणजे सुसंगती आहे. बऱ्याच वेळा आपण आपला वेळ जो घालवतो तर तो चांगल्या ह्याच्यामध्ये नॉलेज सुद्धा तुम्हाला मिळतं. अगदी आता मी लॉचं बघतो तर लॉच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी जजमेंट येतात किंवा नवीन अपडेट येत असेल. अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही की आता कालचीच मला वाटतं पालघरचीच आपली एक न्यूज आहे, एक APK फाईल्स येते बऱ्याच वेळा एम परिवहन कडून पाठवलेली APK. ही जी फाईल येते ती फाईल जर आपण डाउनलोड केली आणि आपल्या मोबाईलवरती आपलं बँकेचं अकाउंट त्याला जर कनेक्ट असेल तर आपल्या त्या डाउनलोडवरती त्या बँकेतले पैसे जातात. हे सुद्धा आपल्याला इंस्टाग्रामवरती समजू शकतं. तर त्यामुळं आपण सुसंगती म्हणजे चांगले विचार, चांगले ठिकाण ज्या ठिकाणी आहे जिथं आपल्याला यश मिळू शकतं, आपला स्वतःचा विकास होऊ शकतो, आपण समाजाचा विकास करू शकतो, आपल्या कुटुंबाचा विकास करू शकतो आणि पर्यायाने आपल्या देशाचा आपण विकास करू शकतो. तर अशा सुसंगतीमध्ये आपण राहणं गरजेचं आहे. एक पोलीस अधिकारी म्हणून मी तुम्हाला सांगतो की बरेच चांगली मुलं आम्हाला ह्या ड्रग्सचा जो NDPS कायदा आहे 1956चा की त्याच्यामध्ये आम्ही अटक करतो, तर अगदी चांगली मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, टेक्नॉलॉजी खूप साऊंड आहेत. म्हणजे आम्हाला सुद्धा तेवढं नॉलेज नाही, तेवढं त्यांना नॉलेज आहे, पण हे करतात ड्रग्ससाठी. ड्रग्समध्ये तुम्हाला माहिती आहे गांजा, अफू, चरस, ब्राऊन शुगर हे पिक्चरमध्ये सुद्धा दाखवलं जातं. त्याच्याबद्दल आपल्याला नक्कीच माहिती आहे. आणि कायदा सुद्धा तेवढाच स्ट्रिंजंट आहे, तेवढाच कडक आहे. NDPS ऍक्ट खाली जे आम्ही आरोपी अटक करतो, म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की हा कायदा नुसता बऱ्याच वेळा असं जातं की मी घेतली, नशेचं जर सेवन केलं तरी माझ्या ठेवतो, तर तसं नाही आहे. बऱ्याच वेळा बाळगणूक म्हणजे आपल्याजवळ असणं, पजेशन किंवा खरेदी, विक्री, उत्पादन, साठवणूक, पुरवठा, तर एवढ्या गोष्टी जरी आपण त्यामध्ये जर केल्या तर त्या सुद्धा ह्या जर NDPS ऍक्ट खाली त्या येतात. बऱ्याच वेळा लोक आपल्याजवळ एक बॅग देऊन जातात. हे सांगायचं कारण असं आहे, विमानतळ असेल, रेल्वे स्टेशनवर असेल तर बऱ्याच वेळा लोक सांगतात की माझी बॅग तुम्ही सांभाळा, मी लगेच आलो. आणि त्यामध्ये जर असे ड्रग्स सापडले तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये आरोपी व्हाल, हे आपण लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आपलं प्रबोधन करणं आणि एक चांगल्या मार्गावरती आपल्याला घेऊन जाणं हे आमचं काम आहे. पोलीस अधिकारी म्हणून आम्ही आपल्याला सर्वांना प्रबोधन करतच असतो, परंतु ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच वेळा कडक कारवाई सुद्धा करायला लागते. अगदी त्याच्या घरातले लोक येतात, विनंती करतात की आमचा मुलगा त्यातला नाही, आमची मुलगी त्यातली नाही. परंतु जे सत्य आहे ते जेव्हा जगासमोर येतं तेव्हा ते वेगळंच असतं. आणि हे तुम्हाला सांगतो की जग आता जेवढं फास्ट झालंय, जनरेशन Z जी आहे आता ती खूप फास्ट चालली आहे, किंवा जनरेशन अल्फा
आता हे सुद्धा म्हणलं जातं की पटकन तुम्हाला हे पाहिजे, क्विक. पहिल्यांदा जर समजा आपल्याला काही मागवायचं असेल तर आपल्याला दुकानात जावं लागत होतं, स्टोअरमध्ये जावं लागत होतं. परंतु आता झेप्टेवाले, ब्लिंकिट आले, तुम्ही तात्काळ लगेच सांगता, किंवा झोमॅटो आले, तुम्ही लगेच जेवण मागवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला खूप क्विकची सवय झाली, पटकन सगळं पाहिजे. तर पटकन सगळं मिळत नाही, तुम्हाला प्रयत्न करायला लागतात, तुम्हाला संयम बाळगायला लागतो, आणि जे चांगलं आहे त्यासाठी तुम्हाला वाट बघायला लागते. यश हे तुम्हाला नक्की मिळतं. अगदी आपण बघितलेलं आहे, यश मिळताना लोकांना वयाच्या 5व्या वर्षी मिळतं, 10व्या वर्षी मिळतं, 19व्या वर्षी मिळतं, अगदी 60व्या 70व्या वर्षी सुद्धा मिळतं. जस्ट तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून जर केलं तर मला वाटत नाही की तुम्हाला कुठे अपयश मिळेल. आणि बऱ्याच वेळा आपण जास्त अपेक्षा ठेवतो आणि या अपेक्षामध्येच आपण अडकून जातो. किंवा बऱ्याच वेळा असं होतं, मी आता अशी मुलं बघितलेली आहेत की एखाद्याचा बराच मित्रांसमोर किंवा आपल्या ग्रुप समोर इन्सल्ट झाला तर ती सुद्धा चुकीच्या मार्गावरती जातात. इन्सल्टचं उत्तर तुम्ही चुकीच्या मार्गावरती जाऊन नाही, इन्सल्ट झाला असेल, अपमान झाला असेल तर त्याचं उत्तर सुद्धा अगदी समाजसुधारक असतील त्यांचे सुद्धा पहा, महात्मा फुले यांचा सुद्धा अपमान झाला होता, पण त्यांनी त्याचं उत्तर आपल्या कामगिरीने दिलं, आपल्या कामाने दिलं. तसंच तुम्ही इन्सल्ट झाला किंवा अपमान झाला किंवा मला कोणी काहीतरी बोललं तर त्याचं उत्तर देताना तुम्ही तुमच्या कामाने, तुमच्या चांगल्या नोकरीने किंवा तुम्ही चांगल्या ठिकाणी कामगिरी करून, म्हणजे प्रत्येकजण तुम्ही आता इथे बसलेले आहात, डॉक्टर, इंजिनियर, अगदी स्पोर्ट्समध्ये सुद्धा, क्रिकेटचे सुद्धा पालघरमध्ये चांगले हे चालू आहेत, किंवा फुटबॉल असेल किंवा अभिनेते आता सिद्धार्थ जाधव साहेब सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्या सर्वांसाठी एक आयडल आहे त्या ठिकाणी. तर त्याचप्रमाणे आपण कामगिरी करू शकतो, पण तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे, सातत्याने, संयम राखून करा. जीवनामध्ये यश नक्की मिळेल. यश हे मिळतं, परंतु तुम्ही त्याची वाट सोडू नका. आज ना उद्या हे मिळेल, पण त्यावरती विश्वास ठेवा, संयम बाळगा, नक्की तुम्हाला यश मिळेल. परंतु जर तुम्ही शॉर्टकट केला, मला वाटत नाही की शॉर्टकट कुठे कामाला येतो, आणि जो शॉर्टकट मारतो त्याचा शॉर्टकट आमच्याकडे येतो, आमच्या पोलीस स्टेशनला त्याची वाट मिळते. तर आमच्याकडे यायचं नसेल, चांगल्या कामासाठी या, परंतु जो आमच्याकडे येतो त्याला आम्ही चमत्कार दाखवतोच. तर तो चमत्कार कृपया बघू नका. आपण चांगल्या कामासाठी आलात तर आम्ही आपलं पाहुणचार करू, आम्ही आपल्या पोलिसांचा चहा पाजू. पोलिसांचा चहा पिणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. काही लोकांना वेगळ्या पद्धतीने पाजतो, तो कडू लागतो. आणि मी आता चांगले आपण यंग, ऑल आर यंग, तर मी तुम्हाला सांगेन की आपला गोडीचा चहा प्यायला या. आपलं सगळ्यांचं मी स्वागत करेन, आणि आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही नक्की देईन. परंतु इथं बरेच आपले मान्यवर बसलेले स्टेजवरती, त्यांनी सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये यश मिळवलेलं आहे. ते सुद्धा आपल्या भावना की आपले विचार या ठिकाणी सांगतील, परंतु किती मेहनत केलेली आहे, किती संयम ठेवलेला आहे हे बघायला पाहिजे. आणि नेहमी डोक्यात एकच वाक्य मी सांगेल, एक वाक्य नक्की सांगेल मी तुम्हाला या ठिकाणी, की आपलं जे दैवत आहे, आपलं दैवत आपले आई वडील, त्यांचा नेहमी विचार करा. कुठलाही विचार करायचा असेल, कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचं आधी स्मरण करा की त्यांनी किती मेहनत घेतली आपल्यासाठी. आणि आपण इथपर्यंत येतोय, आपण चांगले कपडे घालतोय, आपण चांगली गाडी वापरतोय, पण त्यांनी आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्यांनाही आहे की ती गाडी हवी, मोठ्या गाडीने फिरावं असं पालकांनाही वाटत असतं, पण त्याचा त्यांनी त्याग करून ते पैसे आपल्या फीसाठी, आपल्या कपड्यांसाठी, आपल्या पिकनिकसाठी किंवा आपल्या कोर्ससाठी दिलेला आहे. हा विचार तुम्ही पहिल्यांदा जर डोक्यात आणला तर मला वाटत नाही कुठं चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ शकाल. आणि त्यांचं स्मरण जर झालं आणि तुम्ही निर्णय घेतला तर 100% मी या ठिकाणी सांगतो की तुमचा निर्णय हा चुकणार नाही. तर त्यासाठी आज या ठिकाणी मला बोलवलं, सुसंगतीसाठी मला सांगितलं, आणि सुसंगती मला सुद्धा घडलेली आहे. मला सुद्धा कधी अभिनेत्यांसोबत बसायला मिळालं नाही. सिद्धार्थ जाधव साहेब सुद्धा, मी मुंबई मराठी लायब्ररीमध्ये जेव्हा अभ्यास करत होतो तर ते दुसऱ्या साईडला बसलेले असायचे. आपण खाली चहा प्यायला यायचा कटिंग, तेव्हा ते लहान होते, मी अभ्यास करत होतो, एक अभ्यास करणारा विद्यार्थी होतो. परंतु आज या निमित्ताने मला त्यांची भेट घेता आली, त्यांच्याशी बोलता आलं, गप्पा मारता आल्या. तर त्यामुळे सुसंगतीमध्ये चांगल्याच गोष्टी घडतात, हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आणि ह्या अशा पावसाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मला आपल्या सर्वांना भाषण करता आलं. कॉलेजने मला बोलवलं आणि आपण सर्वांनी एवढं शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनायक नारळे सरांनी युवा पिढीची, जेन झीची नच अचूक ओळखलेली आहे आणि खूप महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. सर धन्यवाद.
आपल्यामध्ये निनाद तरडे उपस्थित आहेत, तर निनाद तरडे आणि प्राथमिक शिक्षण परिषदेचे श्री संदीप परब यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि वैद्य सरांना, सिद्धार्थ सरांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करते. आपले पुढील मान्यवर, ज्यांच्यासाठी आपण सगळे इथे मोठ्या संख्येने आलेले आहात, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या दमदार सहज सुंदर अभिनयाने गाजवणारे, विनोदाच्या अचूक शैलीने लाखो प्रेक्षकांची मन जिंकणारे लोकप्रिय अभिनेते श्री सिद्धार्थ जाधव. त्यांचा परिचय करून देते थोडक्यात. खरं तर त्यांना कुठल्याही परिचयाची आवश्यकता नाहीये. एक्स एनसीसी कॅडेट असलेल्या सिद्धार्थ जाधव यांचा कष्ट आणि स्वप्नांना सत्यात उतरवणाऱ्या संघर्षाचा प्रवास हा नक्कीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे. आपल्यासारख्याच सामान्य मराठी कुटुंबामध्ये जन्मलेल्या आणि चित्रपट किंवा नाट्यसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या या अभिनेत्याने केवळ स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन विश्वात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. दूरदर्शनवरील 10 बाबूराव या मालिकेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास अगबाई अरेच्या या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पोहोचला आणि पुढे दे धक्का, जत्रा, 3.5, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, धुरळा यासारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांबरोबरच गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिम्बा, राधे या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची एक खास छाप पाडली. 3 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोण पुरस्कार आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांचा गौरव झाला. मराठी चित्रपट सृष्टीतील कॉमेडी किंग म्हणून ओळखले जाणारे सिद्धार्थ जाधव आजही अभिमानाने सांगतात, मराठी चित्रपट, रंगभूमी आणि प्रेक्षक हेच माझं पहिलं प्रेम आहे. यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही आपल्या मातीशी नाळ जपणारा हा त्यांचा गुण कौतुकास्पद आणि आत्मसात करण्याजोगा आहे. सिद्धार्थ सर आमच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातही बहुतांश विद्यार्थी सामान्य ग्रामीण आणि आदिवासी कुटुंबातून शिक्षणासाठी येतात. गेल्या काही वर्षात मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी अभिनय, नाट्य, मूकनाट्य, लोककला आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना कला आणि चित्रपट सृष्टीत करिअर घडवण्याची स्वप्न आहेत. युवा महोत्सवाचा आमचा सोहम घरत हा ऑलरेडी टीव्ही मालिकेत झळकलेला आहे. तुमचा हा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणेचा दीपस्तंभ ठरेल, कारण तुमच्या प्रवासाचा श्री गणेशाही युवा महोत्सव आणि आंतर महाविद्यालयीन एकांकिका यातूनच झालेला आहे. मी सिद्धार्थ सरांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सगळेच मान्यवर आणि तुम्ही सगळे यार, तुम्ही सगळे कमालात. का माहितीये का? कारण आम्ही आल्यासाठी आम्ही आलोय म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्यात, पण तुम्ही इतक्या आमच्याकडे बसला आहेत म्हणून देवानी टाळ्या वाजवल्या. केवढा पाऊस पडतो, केवढ्या टाळ्या वाजतात तुमच्याकडे यार. मी आधीच विशाल सरांचे आभार मानतो, आपल्या सगळ्या प्राध्यापकांचे आभार मानतो, तरुण भारतचे आभार मानतो की त्यांनी एक असा उपक्रम राबवला की आपण यूथमध्ये जाऊन व्यसनमुक्ती अभियानाबद्दल किंवा अँटी ड्रग्स बद्दल काहीतरी एक असा एक उपक्रम करूया. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मला माहित नाही मी किती योग्य आहे की नाही या कार्यक्रमासाठी, पण हे न केल्यामुळे माझ्या आयुष्यात खूप फरक पडलाय हे सांगण्यासाठी नक्की मी इथे आहे.
मी जसं आता मॅम म्हणाला की आपण सगळे सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहोत, आदिवासी पाड्यातले आहोत, मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत. माझं बालपण पण झोपडपट्टीत गेलंय. मी झोपडपट्टीत राहायचो. माझे बाबा लॅब टेक्निशियन होते. माझी आई म्हणजे शिकलेली नाही आहे, ती घरीच असायची. पण तरीही आम्ही 3 भावंड. त्यातला माझा मोठा भाऊ MBBS डॉक्टर आहे. माझी बहीण ही MA करून तिने लॉ केलंय, ती वकील आहे. आणि मी BA ग्रॅज्युएट आहे. म्हणजे आमचे शिक्षण कंप्लीट केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी. आणि आम्ही तिघही आमच्या पद्धतीने आमच्या क्षेत्रात काम करतोय. दारू सिगरेट म्हणजे मी तर मगाशी म्हटलं की मी आपल्या महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबॅसिडर होतो. मी गेली 12 वर्ष काम करत होतो. तर फक्त दारू सिगरेट नाही, तर अशी व्यसनं करतात ना यार, तुम्हाला काय सांगू. म्हणजे तुम्हाला माहित असेल, आपला पाव असतो ना, पाव नॉर्मली चहा बरोबर बुडवून खातो ना, तर त्याला काही लोकांना टायगर बाम लावतात आणि ते खातात. म्हणजे तुम्ही म्हणाल, आणि हे का करतात याचं कारण मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. कसली नशा असते, तुम्हाला कसली झिंग हवी असते. मी नेहमी जातो तेव्हा मी कसं काय म्हणतात त्याचं असं लेक्चर किंवा असं काही हे करत नाही. पण मला असं वाटतं 2-3 गोष्टी आहेत, त्या गोष्टींसाठी आपण या गोष्टी करू नयेत. आणि करायच्या असतील तर का करा, आपण स्वतःला प्रश्न विचारावा. माझा आवाज शेवटपर्यंत येतोय का? जरा हात वर करा. हा, थँक्यू. तिकडचे ना 2-3 चाललेलं मागं. मग त्यांना कळलं पाऊस आहे, जाऊ दे बसूया. मग त्यांनी प्रोग्राम छान केला. मला वाटतं तुम्ही इथे बसणं हे तुमच्या आयुष्यातले मोठे क्षण आहेत, कारण हे परत तुमच्या आयुष्यात होणार नाही, हे मात्र नक्की. माननीय सरांनी खूप छान पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, काही टेक्निकली सांगितल्या, आजच्या जेनझी सांगितल्या, सायबर क्राईम बद्दल सांगितल्या. म्हणजे त्यांच्या क्षेत्रातल्या त्यांना ज्या गोष्टी तुम्हाला पुढे आयुष्यात अवघड जाऊ शकतात त्या त्यांनी खूप मोकळेपणाने तुमच्याबद्दल शेअर केल्या. पोलीस खूप काही गोष्टी राखून ठेवतात आणि काही राखून ठेवतात, तर त्यांनी राखून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मी एक नट म्हणून किंवा तुमचा मित्र म्हणून तुम्हाला 2च गोष्टी सांगेन ज्या तुम्ही आयुष्यात खूप पाळा. मी का करायचं, मी दारू सिगरेट का करायचं. मला ना झिंग आहे, मला मस्त वाटतं यार, तो पितो म्हणून मला मस्त वाटतं. ते तुम्हाला योग्य वाटत असेल तर प्या. दुसरी गोष्ट जी मी खरंच मनापासून सांगतो, ज्याचा उल्लेख सरांनी केला की ना, आजकाल आपलं काय झालं ना आयुष्यात, कोण काय नाही बोलली, कोणी काय रिस्पॉन्स दिला नाही, तर आपल्या लगेच आपला एक बेस्ट फ्रेंडचा खांदा असतो. किंवा आपल्या आयुष्यात काय झालं की तूच ग माझी बेस्ट फ्रेंड, तुझ्याशिवाय कोणी नाही, म्हणजे तूच माझा भाऊ भाई, त्याच्याशिवाय कोण जगात नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या आयुष्यातले सर्वात बेस्ट फ्रेंड आहेत ना, ते तुमचे आई वडील आहेत. त्यांच्याशिवाय तुमचा जगातला दुसरा दोस्तच नाही आहे. हे मी टाळ्या तुमच्या मेळाव्या म्हणून म्हणत नाही. जगातलं सर्वात निस्वार्थी नातं आहे ते आपल्या आई वडिलांचं आहे, जे आपल्यासाठी निस्वार्थीपणे गोष्ट करत असतात. आणि आपल्यासाठी जगातलं सर्वात टेकन फॉर ग्रांटेड नातं आहे ते आपल्या आई वडिलांचं आहे. आई वडील ना समजून घेतील रे, बाबा ठीक आहे रे, या झोनला आपण असतो. मला म्हणायचंय की तो जो बेस्ट फ्रेंड आहे ना, ती जी आई आहे ना, यांचा विचार करा आणि आयुष्यात तुम्हाला जे करायचे ते करा. माझं काहीच म्हणणं नाही. म्हणजे तुम्ही दारू प्या, सिगरेट प्या, तुम्हाला वाट्या आयुष्यात करा, पण ते करण्याआधी आपल्या आई वडिलांचा विचार करा. मी झोपडपट्टीतला पोरगा आहे, पण मी माझ्या आईला वचन दिलं होतं, मी दारू सिगरेट पिणार नाही, मी आत्महत्या करणार नाही. तुमच्या आयुष्यात नैराश्य नावाची गोष्ट आहे. एक लॉजिक असतं, एक कारण असतं. का अरे जाम टेन्शन आहे रे, जाम. तुला काय सांगू, कसले प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तर 20-22 वर्षाची पोरं, तुम्ही 18-19 वर्षाची पोरं, कसलं टेन्शन आहे तुम्हाला, कसलं आहे यार. तुम्हाला माहिती नाही, मला 2 मुली आहेत आता. माझी मोठी मुलगी 10वीला आहे, बारकी मुलगी माझी 6वीला आहे. लहान बाळाला म्हणजे ते संगोपन करण्यापासून ते त्याचं पहिलं पाऊल पडण्यापर्यंत आपल्या आई वडील जे मरमर करतात ना, ती एकदा तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी काय माहितीये का, तुम्ही तुमच्या स्टोऱ्या रेकॉर्ड करता, हॅव्हिंग फन इन काय बारिश अँड ऑल, आणि हे आणि ते खायचे फोटो टाकता. यार तुमच्या आई वडिलांनी तुमच्या पहिल्या जन्मापासून
ते तुमच्या पहिल्या पावलापर्यंत तुमच्या स्टोऱ्या सेव्ह केल्या असताना तर आज तुम्हाला कळलं असतं तुम्ही कुठल्या बेसवर उभे आहात. तुमच्या आई वडिलांच्या निस्वार्थी प्रेमाच्या बेसवर तुमची इमारत उभी आहे, हे लक्षात ठेवा आयुष्यभर. ते नसते तर तुम्ही नसतातच, आणि ते आहेत म्हणून तुम्ही आता आहात. काही नाही, मी असा पोरगा होतो ना सर, झोपडपट्टीत होतो, पण एवढा हट्टी होतो ना मी तुम्हाला खरं सांगतो, मला अजिबात परिस्थितीची जाणीव नव्हती. माझा दादा तरी जरा सेन्सिबल होता बिचारा, बहीण माझी. मी म्हणजे काय, मला घरात नेहमी पिठी भात बनायचा. पिठी भात, कुळदाची पिठी असते आणि त्याचा भात. ते काय असतं माहितीये का, ते सकाळी खाऊ शकतो, संध्याकाळी खाऊ शकतो. त्यामुळे एक टाइम बनला की 2 टाइम मिळतं. मला असं वाटायचं दर दिवशी मी तेच का खातोय. मला त्यांच्या घरी कसं बसलं, भाजी बनली, हे बनलं, माझ्या घरी काय बनत नाही. तर आपल्या परिस्थितीत आपल्या पोराला 2 वेळेचं आपण जेवणही देऊ शकत नाही, हे टेन्शन माझ्या वडिलांना असायचं. मी रडायचो, मला सायकल पाहिजे, मला सायकल पाहिजे, मला सायकल पाहिजे. त्यांनी घेतली, मला पाहिजे. माझ्या वडिलांनी कुठून तरी कर्ज काढून माझ्यासाठी सायकल आणली. मी 3 दिवस रडत होतो. आणि आपण कसे असतो माहितीये का, आपण ना जाम इमोशनल ब्लॅकमेल करतो आपल्या आई वडिलांना. आपण घरात असताना काही करत नाही, पण कोणी पाहुणे आले ना, मला सायकल पाहिजे, मला सायकल, त्यांच्यासमोर आपण जवळजवळ त्यांची इज्जत काढतो. मग त्यांना असं वाटतं पोराला काहीच देत नाही. तर माझे वडील, आणि मी जेवलोच नाही 3 दिवस, मला पाहिजे. तर माझ्या वडिलांनी कुठून तरी ना कर्ज काढून ती सेकंड हँड सायकल आणली. मी जाम खुश होतो. मग माझ्या मोठ्या भावाने मला सांगितलं की तू 3 दिवस जेवला नाही ना, पप्पा पण 3 दिवस जेवले नाही, तुला सायकल पाहिजे म्हणून. तू तेव्हा एवढं मला भरून आलं होतं की यार आपला बाप आपल्यासाठी काय काय करत असतो यार. तुम्ही कधी तुमच्या वडिलांना गुड मॉर्निंग बोललात, व्हॉट्सअपवर हॅव अ नाईस डे, ब्युटिफुल हे सगळं टाकतो. कोणतरी असतो ग्रुपमध्ये ज्याची गुड मॉर्निंग चांगली झालेली असेल ती आपल्याला करायची असते, पण आपल्या आई वडिलांना करतो कधी गुड मॉर्निंग. बाबा तुम्ही कसे आहात असं कधी तुम्ही आपल्या वडिलांना बोललात का. कसे तुम्ही आईला फक्त एवढंच असतं, बाबा येतो, आई येते. पण माझी मुलगी, माझा पोरगा कॉलेजला गेलाय, नीट गेलाय का, पाऊस पडतो छत्री घेतली का, खायला आहे का, नीट येईल का, या टेन्शन मध्ये त्यांचा अख्खा दिवस जातो. तुमचं काय असतं, आलो मी, मला डिस्टर्ब करू नको, मी फोनवर आहे, थांब ग, तुला कळत नाही, थांबा हो. मला म्हणायचंय त्यांना जपा. हे बघा, जन्म आहे, मृत्यू आहे, नंतर आपल्या आयुष्यात ते नसणार आहेत, हे फॅक्ट आहे. नंतर त्याचा भाऊ करू नका, माझे बाबा काय होते तुला काय सांगू यार, माझी आई म्हणजे, अरे भाई जेव्हा होता तेव्हा बघ ना, तेव्हा तुझी बेस्ट फ्रेंड होती आणि तुझा बेस्ट मित्र होता, आणि तुला बोर करायची तुझी आई. तेच सांग, किती फोन करते यार. आता साहेबांचा फोन चालू असताना माझ्या आईचा फोन आला, त्यांचं काय म्हणणं नसतं, कसा आहेस लेका, बरा आहेस ना, कुठे आहेस, ओके, एवढंच असतं. पण ते तरी उचला. तुम्ही एवढे काय जगातले बिझीएस्ट माणसात की तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा फोन उचलता येत नाही. ती खूप महत्वाची गोष्ट आहे यार, तेवढं जपा. आणि तुम्हाला आयुष्यात जे करायचं ते करा. मी नेहमी सांगतो, त्यांच्या नंतर आपण या आयुष्यात आलेलो आहोत. हे दारू, सिगरेट, ही आत्महत्या, ही फालतूगिरी करून त्यांच्या नंतर किंवा त्यांच्या आधी या जगातून जाण्याचा आपल्याला अधिकारच नाहीये. आणि जायचं असेल ना तर असं काहीतरी करून जाणार, ते त्या आई वडिलांना अभिमान वाटेल की माझी पोरगी माझ्या आधी गेली, पण असं काहीतरी करून गेली. ह्या काहीतरी चिरपुट गोष्टी असतात ना, जे आपल्या आयुष्यात आपल्याला त्याचं अवडंबर वाटतं, तसं आपल्या आयुष्यात काहीच घडत नाही. तुमच्या फी पासून तुमच्या डेली येण्या जाण्याचा खर्चही तुमचे आईबाप उचलत आहेत. ते करतायत, ते त्यांचं कर्तव्य आहे, ते नाकारू नका, ते एन्जॉय करा. कारण त्यांना पण वाटतं आपल्या आई वडिलांसाठी आपण, आपल्या पोरासाठी आपलं काहीतरी करायला पाहिजे. जगातली सगळी मैत्री नाती सगळी जपा, पण आई वडिलांचं नातं खूप मोठं आहे. भावांनो, मैत्रिणींनो, प्लीज जपा. नंतर असं म्हणू नका यार माझ्या आईच्या हातचं जेवण यार आता मिस करतो मी. आता आहे, एन्जॉय करा. वडिलांचे हात बघा, त्यांच्याकडे मोबाईल त्यांना नीट चालवता पण येत नसतो, पण 1 नंबर सेव असतो तुमचा. एक दाबला की डायरेक्ट लागतो. तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना हे दाखवता ना, काय लहानपणीचे फोटो दाखवता. आता तर काय सर, आता तर काय
पोराचं नामकरणचा व्हिडिओ निघतो, पण तेव्हा तुम्ही उपडे पडलेला आहात, काहीतरी परत टोपरं घातलेलं आहे, कुठेतरी तीट लावलेला आहे, असे तुमचे फोटो असतील. पण ते कॅमेऱ्यात बघण्यासाठी तुमचे आई वडील, ए बाबू इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, हे किती वेळा केलं असेल त्यांनी, तेव्हा तो तुमच्या आयुष्यातला सुंदर फोटो आला असेल. हे एफर्ट्स वरवर नाही आहेत. आपल्या आई वडिलांना कोणी पैसे दिले नाही आहेत हे करण्यासाठी. हे त्यांनी तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या भवितव्यासाठी केलेलं आहे. तर तेवढंच जपा भावांनो, मैत्रिणींनो, बाकी काय नसतं. बाकी सगळं येतात लोक, जातात लोक. गौतम बुद्धांचा एक फिलॉसॉफी आहे, तुमच्या आयुष्यात काही लोक येतात आणि जातात. ते एक स्वार्थ घेऊन येतात, आयदर त्यांचा स्वार्थ साध्य होतो किंवा तुमचा स्वार्थ साध्य होतो. माणसं पकडून ठेवू नका, त्यांना जाऊ दे. पण आई वडील ते जाणार आहेत, प्लीज त्यांना पकडून ठेवा. ही एक मित्र म्हणून तुम्हाला विनंती करतो. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी अचीव कराल. माझ्या आईला मी सांगितलं होतं की मी दारू सिगरेट पिणार नाही, कारण आपल्या आयुष्यात आपल्याला असं वाटतं सो कॉल्ड की आपल्याला डाऊनफॉल आलाय, आपल्याला नैराश्य आलंय, आपल्याला जाम टेन्शन आलंय, अभ्यासाचं, मैत्रीचं, रिलेशनशिपचं, कॉम्पिटिशनचं. ती माझ्या पुढे चालले, तो माझ्या पुढे चाललाय, त्याला माझ्यापेक्षा, यार तो असा होता तो पुढे गेला, यार ती अशी होती पुढे गेली. मला म्हणायचं तुमची अचिव्हमेंट आहे ना, ही तुमची अचिव्हमेंट आहे, ती कोणाबरोबर नाही आहे. तुम्हाला 90% मिळाले, बाकीच्याला 91% मिळाले, 90% ही तुमची अचिव्हमेंट आहे. बाकीच्या 91% तुम्ही विचार करून स्वतःच्या 90% त्याला 9% करू नका. तुम्ही त्या 90, म्हणजे मी नेहमी मानतो सर एक गोष्ट आयुष्यात, या पावसात तुम्हाला किती ऐकायला येतं मला माहित नाही, पण मनापासून बोलतोय, मनापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. मी रेसमध्ये दुसरा आलो म्हणून आपण ना काय करतो, आईला मी दुसरा आलो यार, पहिला यायला पाहिजे होतो. पण मी असा पोरगा आहे ना, मी असा विचार करतो, मी दुसरा आलो, जो पहिला आला ना तो मला हरवून पहिला आला, म्हणजे मला हरवण्यासाठी किती मोठी ताकद त्याला लावावी लागली असेल, हा थॉट माझा असतो. मी ओव्हर कॉन्फिडंट नाहीये, पण माझ्यावरचा आत्मविश्वास कमी झालेला नाहीये. माझं एक अस्तित्व आहे, आणि जे आहे जे तुमचंही आहे. कुणासाठी बदलून असं काय घालते कपडे, असं काय फिरतोस तू, जरा हॅलो, मला माहितीये मी कसा आहे तू. कोणासाठी तरी बदलायचं नाही आणि कोणाच्या तरी विचारांनी वागायचं नाही. आई वडिलांच्या विचारांनी वागा. आपले मायबाप वर्ग शिक्षक आहेत, ते पण आई वडिलांच्या, त्यांच्या विचारांनी वागा. पुस्तकात लिहिलेल्या मोठमोठ्या जी विचारवंत त्यांच्या विचारांनी वागा. पण तुम्ही जे आहात आत्ता, ही तुमची एक अचिव्हमेंट आहे, ती नाकारू नका. एवढंच माझं म्हणणं आहे. सुसंगती सदा घडो असं आपण म्हणतो. सर्वात मस्त आपण आपल्याला ओळखणारे असतो. ते आपल्याला वाटतं ते करा, स्वतःला पुश करा. मी करू शकत नाही अशी बाकीचे लोक सांगतील, मी करेन असं स्वतःला सांगा. लोकांची सिंपती घेऊ नका. बघ ना रे, तो बोलतो मला नाही जमणार, अरे यार मी काय करू यार मला काहीतरी करायचं हे स्वतःला सांगा. कोणतरी तुम्हाला म्हणेल अरे तू बेस्ट आहेस, अरे तू सॉलिड आहेस, म्हणून तुम्ही सॉलिड नाही आहात. तुम्हाला वाटणं गरजेचं आहे की यार माझ्यात ही क्वालिटी आहे. कोणाला तरी हरवायला जाऊ नका. ते असं नाही, रेसमध्ये धावतात लोक, कोणतरी 8 नंबरचा शूज घालतो, कोणतरी 9 नंबरचा शूज घालतो. त्याच्या 9 नंबरशी माझं काही घेणं देणं नाही. माझ्या पायात 8 नंबर फिट बसतो ना, मी रनिंग चांगली करणार. काही थॉट आहे, तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स मध्ये जगण्याचा प्रयत्न करा आणि बाकी काही नाही. बाकी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य पोराला तुम्ही एक असामान्य व्यक्तिमत्व बनवलं. पालघर महाराष्ट्रातल्या संपूर्ण मायबाप प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी छान छान कामं करतो. पण हे मी जे सांगतोय आता ते मी स्वतः करतो. मला दिसण्याचा न्यूनगंड होता, मला बोलण्याचा न्यूनगंड होता. मला ना गेल्या बोलायचे, कसं रे दात कसे याचे, कसा दिसतो हा, काय शी तो बरा. तर मला माहिती आहे मी जर सुंदर दिसत नसेल, मी एका एबीपी माझाच्या मुलाखतीत एक सुंदर वाक्य, मी मराठी लिटरेचरचा विद्यार्थी आहे तेव्हा थोडेफार शब्दच्छल मला करता येतात. तर त्या इंटरव्ह्यू मध्ये मला ना कुरूप कसं दिसतंय तो ना, ते एवढं लागायचं ना अगोदर, तर त्याची ना मी अशी सिंपती घ्यायला जायचो, कसा दिसतो ना मी. पण नंतर मला एकच वाक्य माझ्यासाठी सापडलं, ते म्हणजे कुरूप या शब्दात सुद्धा रूप आहे.
ते रूप बघणं महत्वाचं आहे. तू खूप बघ, मी रूप बघतोय. ही जी थॉट आहे ना, ही जी फिलॉसॉफी आहे ना, हा जो थॉट आहे ना, हा बघणं आपल्याकडे खूप महत्वाचं आहे. तुमच्या क्वालिटीजला अंडरलाईन करणं खूप महत्वाचं आहे. मी काय करू शकते, मी काय करू शकत नाही मला माहिती आहे, जगाला माहिती आहे. पण मी काय करू शकतो, काय करू शकते हे फक्त मला माहिती आहे. आणि ते केलं तर लोक सरप्राईज होतील. आणि मला लोकांना सरप्राईज करायला आवडतं. आज मी गेली 25 वर्ष तुमचं मनोरंजन करतोय. मला माहित नव्हतं एक सर्वसामान्य पोरगा इतकी वर्ष या इंडस्ट्रीत काम करू शकेल की नाही. पण मी ही 25 वर्ष एन्जॉय करतोय. आज मला कोणी ट्रोल केलं ना, मला इन्स्टावर आताही लिहितात, कसं दिसतंय तू, काय हिरो आहे काय, जा कुठेतरी. तर मी काय करतो, त्याची कमेंट लाईक करतो आणि पुढे जातो. मी जास्त भावत देत नाही. बाबा तू माझ्यासाठी एवढा वेळ काढलास, एवढं लिहिलंस, 1-2 सेकंद काढले, लाईक, चल पुढं. माझ्यावर जे प्रेम करतात भले कमी असतील, पण त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न मी मरेसवर करेन. ज्यांना मी आवडत नाही त्यांना नाही आवडत, नको आवडू दे, एवढं काय. त्यांना दुसरा नट आवडत असेल, त्या लोकांना तो मी आवडत नसेल, ह्याच्यात पडूच नका. मला मी आवडतो, मला आवडतं असं लूज कपडे घालायला, मला गॉगल घालायला आवडतो, मला बंडाना मानायला आवडतो, मला बोलतात मराठीतला रणवीर सिंग. हा ठीक आहे, ओके फाईन. त्यांनी काय चुकलं. कधी कधी मायबाप रसिक प्रेक्षक सांगतात की पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक साहेब त्यांच्यासारखं टायमिंग आहे तुमचं, किंवा आपले स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांसारखं टायमिंग आहे. आम्ही त्यांच्या नखाची सर पण नाही सर, लय मोठे आहेत ते. पण कुणीतरी अशी एक कॉम्प्लिमेंट देतं, याचा नट म्हणून आनंद होतो. हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचं कारण आहे माझा फिटनेस. मी आता 44 वर्षांचा आहे. मी आणखी नाही आयुष्यभर हा फिटनेस जपतो. मी व्यायाम करतो, चांगला आहार करतो आणि मुळात मी स्वच्छंदीपणे जगतो. टेन्शन सगळ्यांना असतात, ते असणारच आहेत. त्याच्यातून वेळ काढून स्वतःसाठी आनंद शोधायचा प्रयत्न केलात ना, तर भाई तुमच्यासारखी आनंद माणसं तुम्हीच. कधी कधी विचार करतो रे, तो असा काय एवढा मस्त असतो रे, तुला माहिती का त्याचे किती प्रॉब्लेम आहेत, पण केवढा मस्त असतो. कारण प्रॉब्लेम हे प्रत्येकाला आहेत, आनंद खूप कमी लोकात आहे. तो शोधा आणि असे छान छान अचिव्हमेंट करत राहा. सर या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, आपले प्राचार्य या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मला वाटतं की ही खूप इन्स्पिरेशनवाली लोक आहेत, जे इथून शिक्षण घेऊन इथलीच पिढी घडण्यासाठी मदत करतात. या सगळ्यांना वंदन करतो, तुम्हाला नमस्कार करतो. आणि तुम्ही प्लीज माझं जे बोलणं आहे ते मनापर्यंत घेतलं असं वाटतं मला. जास्तीत जास्त निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करा, स्वतःचा विश्वास ढवू देऊ नका. आणि जे आपल्या घरातलं दैवत आहे, आई वडील आहे, काय नाही, त्यांची काही अपेक्षा नाही, फक्त त्यांना कसे आहात. आणि जो तुमच्या आत्ता तुमच्या सो कॉल्ड फ्रेंड सर्कलमध्ये जो वेळ मिळालेला वेळ असेल, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम सगळं करून थोडा वेळ असेल तो आपल्या आई वडिलांसाठी द्या. नंतर त्यांना तेवढंही देण्यासाठी ते नसतील तुमच्याकडे वेळ असेल. माझं एवढं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे मी. तुमचा मित्रच आहे मी. मित्राचं बोलणं जास्त म्हणजे काही चुकीचं बोलणं असेल तर वाईट मानून घेऊ नका. आणि काही तोंडातून असे काही चुकीचे शब्द गेले असेल तर तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण लव्ह यू ऑल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सिद्धार्थ सर. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आपली स्वप्न साकार करण्यासाठी झटणं हे आयुष्य यशस्वी आणि सुंदर करण्यासाठी किती गरजेचं आहे हे सिद्धार्थ सरांच्या बोलण्यातून नेमकेपणाने अधोरेखित झालेलं आहे. कुटुंब, कौटुंबिक मूल्य माणसाला सस्टेन करण्यासाठी बळ देतात, माणसाला ग्राउंडेड ठेवतात. हे वास्तव त्यांनी उलगडून दाखवलं, जे विशेषतः जेनझीजनी समजून घेणं आणि स्वतःला ओळखणं हे त्यांच्याच भल्याचं ठरणार आहे. सिद्धार्थ सर, खूप मोलाच्या गोष्टी तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांशी शेअर केलेल्या आहेत. तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आपण आता पुढे जाणार आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय कोरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. अतिशय उत्स्फूर्त अशा या संवादानंतर अध्यक्षांना नेहमीच प्रश्न पडतो की आम्ही काय बोलावं. पण एक गोष्ट खरी की ज्या पावसाची, वडोदराची जी आपण गेल्या महिनाभर वाट बघत होतो, तो पाऊस आणि आमचे सिद्धार्थजी एकाच दिवशी या पालघरमध्ये यावं आणि त्यांचं स्वागत आपणच नाही तर या पावसाने करावं,
म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि आमचं हे भाग्य आहे की आमच्या पालघरच्या भूमीवरती तुमचे पाय लागले आणि इकडे पाऊस जोरात सुरू झाला. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माननीय श्री विनायक नारळे, अप्पर पोलीस अधीक्षक, सुप्रसिद्ध अभिनेते, मी ज्यांना म्हणेल की अभिनेत्यांनी डाऊन टू अर्थ कसं असावं, तर ह्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे सिद्धार्थजी. कारण की मी आजपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींना मी देखील भेटलो आहे, पण असा आगळा वेगळा माणूस ज्यांनी कॉन्फरन्स रूममध्ये आल्या आल्या संपूर्ण त्या हॉलचं वातावरणच बदलून टाकलं, ते असे आमचे सिद्धार्थजी. कारण एक प्रकारचा ॲटिट्यूड प्रत्येक अभिनेत्याला असतोच. का असतो तो मला माहिती नाहीये, पण मी आज सिद्धार्थजी तुमच्याकडनं काहीतरी वेगळं शिकलो आणि हे मी देखील माझ्या आचरणात आणण्याचा भरपूर प्रयत्न करेन. त्याचबरोबर डॉक्टर विशाल कडेणे, अध्यक्ष मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, संचालक मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड, अनिल वराडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग पालघर, अनिल वराडकर, पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालघर, माननीय श्री मोहित पंडित, अध्यक्ष मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन पालघर, माननीय श्री आनंद वैद्य, मुंबई तरुण भारतचे पालघर जिल्हा सेल्स मॅनेजर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, उपप्राचार्य तानाजी पोळ सर व महेश देशमुख, उपस्थित इतर सर्व सन्माननीय पाहुणे, पत्रकार बंधू भगिनीनो, आमच्या संस्थेचे सदस्य आदरणीय राहुल पाटील आणि उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते सर्व विद्यार्थी बंधू भगिनीनो, आज या अंमली पदार्थाचा जो विळखा आहे, ह्या विळख्याचं आव्हान केवळ आपल्या भारतापुरताच नाही, तर संपूर्ण जगाला ह्या विळख्याने घेरलेलं आहे. आताच माझं जेव्हा डॉक्टरांशी बोलणं झालं तेव्हा मी त्यांना सहज विचारलं की ह्याचा कुठे कुठे जास्त प्रभाव आहे, तर त्यांनी मला सांगितलं की ह्याचा भारतामध्ये सर्वात जास्त प्रभाव आहे तो आहे पंजाब आणि राजस्थानमध्ये, आणि त्या खालोखाल जर कुठे याचा प्रभाव जास्त आहे तर तो आहे महाराष्ट्र. म्हणजे विचार करा की ज्या देशामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून ह्या महाराष्ट्राचा उल्लेख होतो, त्याच महाराष्ट्रामध्ये आपली गणना ह्या अशा देखील कार्यासाठी होते, हे आपलं दुर्दैव आहे. आणि आणखीन त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग त्यांनी मला जो सांगितला तो मला आश्चर्यकारक वाटला की पूर्वी अंमली पदार्थांचं सेवन करणं हा स्लम एरिया, म्हणजे जिकडे आपण म्हणतो की अतिशय वाईट मुलं ज्यांना काही कळत नाही आहेत की जे एखाद्या वेगळ्या मार्गावर गेलेली आहेत, अशा ठिकाणी याचा विळखा होता. परंतु आता ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांची मुलं, उच्चभ्रू मुलं ह्यांचा देखील ह्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये संपर्क आलेला आहे, आणि ही अतिशय धोक्याची घटना आहे. ही धोक्याची सूचना आपल्यासाठी एवढंच आहे कारण की आत्ताच आपल्याला जे सरांनी नारळे सरांनी जे काय सांगितलं हे अतिशय वास्तव सांगितलं. ते जे काही फेस करतायत, त्यांना ज्या काही घटना दिसत आहेत, त्यामुळे तरुण मुलांना तुम्ही लक्षात ठेवा की त्यांनी जे जे काही सांगितलं ते त्यांचं पूर्ण भाषण मी अगदी मुद्देसूद ऐकत होतो. त्यांना ज्या काही गोष्टी दिसत आहेत, त्यांना ज्या गोष्टींची जाणीव होते, त्यांच्या समोर ज्या काही केसेस येत आहेत, त्याचा त्यांनी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय होऊ शकते, एका चांगल्या मुलाला देखील किती मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि म्हणूनच त्याच्यातलं खूप बोध घेण्यासारखं आहे. सिद्धार्थ सरांनी अतिशय हृदयस्पर्शी आई वडिलांच्या बाबतीत काय असावं, कारण की ही पुढे जी मंडळी बसलेली आहे ही साधारणतः वडीलधारी मंडळी आहे आणि मागे बसलेली मंडळी संपूर्ण तरुण पिढी आहे. ह्यांचं दुःख तुम्हाला कळू शकत नाही. ते दुःख जेव्हा तुम्ही आई वडील व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि त्यांनी जे काही सांगितलं अतिशय वास्तव सांगितलं. ही सर्व कुटुंबामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये घडलेली ही वास्तव घटना होत आहे आणि ह्याचं हे विदारक दृश्य आहे असं मला वाटते. आज
डॉक्टरांनी जे सांगितलं की ज्यांना ह्याची लागण झालेली आहे, जे ह्याच्या आहारी गेलेले आहेत, त्याच्यामधनं रिकव्हरीचं प्रमाण फक्त 40 ते 45% आहे. बरोबर ना डॉक्टर? आणि ही खूपच अतिशय धोक्याची बाब आहे आणि म्हणून त्याच्या आहारी न जाणं हे सर्वोत्तम उपाय आहे. आता एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा आहारी का जातो? माझ्या मते त्याची 3 कारणं आहेत. एक, मानसिक तणाव, अपयश, बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी घडतात. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असेल तर त्याचा असलेला परिवार, मित्रपरिवार, त्याचे संगत, त्याला आपण संगत म्हणतो. आणि तिसरी बाब आहे ती एक साधारणतः असते ती कुतूहल. बरोबर ना सर? कुतूहलापोटी सुद्धा मुलं काही वेळेला याच्या आहारी जातात आणि हे आहारी जाणं त्याला पुढे त्याच्या आयुष्याचा पूर्ण वेगळ्या वळणावर नेते. ह्याच्यामध्ये सर एक फरक दिसतो मला. जी मुलं शाळेत शिकतात, महाविद्यालयात शिकतात, त्यांना निदान ह्याचं थोडंसं ज्ञान तरी दिलं जाते, ह्याच्याबद्दल त्यांना आवर्जून सांगितलं जाते, ह्याच्यामधून काय होऊ शकते हे कळवलं जाते. आणि म्हणूनच आपल्या महाविद्यालयामध्ये आणि शाळेमध्ये ह्याच्याविषयीच्या अभ्यासक्रमामध्ये ह्याची तरतूद केलेली आहे. आणि आता जी नवीन शिक्षण पद्धती आली आहे त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये भरपूरच तरतुदी केलेल्या आहेत. आमच्याकडे NCC NSS द्वारा मुलांना ह्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं जाते आणि बऱ्याच ठिकाणी असे कॅम्प घ्यावे, अशा तऱ्हेचे कार्यक्रम व्हावे म्हणून देखील आमच्या शासनाने, विद्यापीठाने आम्हाला तसे संकेत सुद्धा दिलेले, तसे मार्गदर्शन केलेलं आहे. पण हे सर्व करत असताना महत्त्वाचं म्हणजे हे जे काही विद्यार्थी ज्यांचं शिक्षणच होत नाही त्यांचं काय? उदाहरणार्थ जे स्लम एरियामध्ये आहेत, कामगारांची मुलं जी आई वडील बिल्डिंगवरती काम करतात, त्यांची मुलं स्लम एरियामध्ये राहतात, बाहेर राहतात, शिकत नाहीत, त्यांना मार्गदर्शन कोण करते? त्याच्या बाबतीमध्ये देखील शासनाने थोडा विचार करायला पाहिजे असं मला वाटते. आता राहिलं म्हणायचं 2च गोष्टी. तर जर तुम्हाला नशाच करायची आहे तर ती नशा तुम्ही करा यशाची, नशा करा कीर्ती मिळवण्याची, नशा करा आयुष्यामध्ये काहीतरी मोठं होण्याची, आणि नशा करा की जेणेकरून तुमच्या आईवडिलांना, तुमच्या भावा बहिणींना, तुमच्या मित्रपरिवाराला आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या सर्व शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या शिक्षकांना तुम्ही आदर्श वाटाल. अशी नशा करा की जेणेकरून तुमचंच, तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या घराचं आणि तुमच्या या देशाचं नाव उज्ज्वल होईल असं मला वाटते. या नशेच्या पाठीमागे लागा तर सर्वांचा त्याच्यामध्ये विकास होईल. धन्यवाद. उपचार विषयात त्यांनी विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. डॉक्टर विभास सायकियाट्री हॉस्पिटल अँड रिहॅब, विशाखा विमेन्स सायकियाट्री हॉस्पिटल आणि यशवंत वेलनेस सेंटर या संस्थांचे संस्थापक आहेत आणि मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, वैवाहिक समुपदेशन या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड ठाणे इथे वैद्यकीय सदस्य तसेच इंडियन सायकियाट्रिक सोसायटी वेस्ट झोनच्या रुरल सायकोलॉजिकल कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शाळा, महाविद्यालय, पोलीस दल आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती विषयी शेकडो जागृतीपर व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबतीतला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. मी डॉक्टर पाटील यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. सुसंगती सदा घडो तरुण भारत आयोजित दांडेकर महाविद्यालय सहआयोजक या कार्यक्रमामध्ये तुम्ही थांबलात, सिद्धार्थ जाधव गेल्यानंतर थांबलात, यासाठी मी सर्वात पहिलं तुमचं अभिनंदन आणि आभार मानतो. सिद्धार्थ जाधवचा एक फेमस डायलॉग आहे. तो डायलॉग काय होता की जो पॅन्टच्या आतमध्ये चड्डी घालतो तो कॉमन मॅन आणि जो पॅन्टच्या वरती चड्डी घालतो तो सुपरमॅन. तर आपल्यापैकी इथं कोणी सुपरमॅन नाही आहे, आपण सगळे कॉमन मॅनच आहोत. आणि कॉमन मॅन म्हणून काय प्रॉब्लेम येतो तो मी सांगणार आहे. मी सायकेट्रिस्ट आहे. सायकेट्रिस्ट म्हणजे वेड्यांचा डॉक्टर. पूर्वीच्या काळात म्हणायचे वेड्यांचा डॉक्टर, पण आता आम्ही अतिशहाण्या लोकांचा डॉक्टर म्हणतो. तर मी अतिशहाण्या लोकांच्या मध्ये किंवा अतिशहाणी मुलांच्या मध्ये जे नवीन आजार आलेले आहेत त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कोणी ऐकलं का झोंबी नावाचा एक ड्रग आला होता मीरा रोडमध्ये?
पोलीस डिपार्टमेंटला माहिती असेल की वादळासारखी बातमी आली होती की झोंबी ट्रक आला, झोंबी ट्रक. तर मीरा रोडमध्ये 2-3 मुलांनी काय केलं होतं की घोड्याला पेन किलर म्हणून देतात ते औषध त्यांनी टोचून झोंबीसारखे भूतासारखे ते झाले होते. आणि ही सगळी मोठी गोष्ट होती की हे आलं कसं. तर ही नशा आपली नव्हती, ही नशा कॅनडामध्ये किंवा इराकमध्ये फॉरेनच्या भूमीवरती होत होती. तर ती स्लाइड्स होतं हे नेक्स्ट आहे ना कुठलं. सर आता आपल्याकडे पोलीस डिपार्टमेंट आहे, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. हे ब्रीदवाक्य काय आहे की सज्जनाचं संरक्षण करणं आणि दुर्जनाला शिक्षा देणं. तर यासाठी पोलीस डिपार्टमेंट आज काय इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे. सरांनी सांगितलं जो नार्कोटिक्सचा ऍक्ट, NDPSचा ऍक्ट, त्या ऍक्ट खाली पोलीस डिपार्टमेंट. आता पोलिसांनी भाषण केलं तर पावसाळा कमी झाला. तशी पावसाला भीती आहे पण माणसांना भीती आहे का, मुलांना भीती आहे का, नाही. त्यासाठी आज पोलीस डिपार्टमेंट एक प्रबोधन करण्यासाठी तुमच्या बरोबर आहे. दुसरं का करायचं आहे सगळं. आज मला तरुण भारतच्या यांचा फोन आला वैद्य सरांचा की डॉक्टर पाटील तुम्ही याल का. मी त्यांना सांगितलं की मी नक्की येईल कारण मला एक दिवस समाजाला द्यायचा आहे. आज माझी सकाळची ओपीडी, संध्याकाळची ओपीडी कदाचित बंद होईल पण मला माहिती आहे की माझ्यामुळे याच्यातला एक जीव वाचेल. आणि तुम्ही आजचा भारत नाही उद्याचा भारत घडवणारी मुलं आहात आणि तुमच्यासाठी एक दिवस मला देणं हे खूप गरजेचं आहे. हे सगळं कसं होतं, लहान मुलगा जन्मल्यानंतर कशी निरागस असतात, गोंडस असतात. मग अचानक कुठल्या मुलाला वाटतं का त्यानं नशा करावी, कधीच वाटत नाही. मग मुलं नशेडी का बनतात, गांजा पिणारी का बनतात, किंवा आपण ड्रगिस्ट म्हणतो गर्दुल्ली का बनतात. तर याचं कारण लोकांना ड्रग म्हणजे काहीच माहित नाही आहे. बेसिकली ड्रग म्हणजे काय, ड्रग म्हणजे असा पदार्थ आहे जो शरीरामध्ये जातो, तुमच्या मेंदूवरती, तुमच्या शरीरावरती कंट्रोल घेतो. तुम्हाला माहिती असतं तो हार्मफुल आहे, तो घातक आहे, तो शरीराला इजा पोहोचवणार आहे, आपला मृत्यू होऊ दे शकतो, तरी देखील तो घेतला जातो. तो पदार्थ ड्रग असतो. डॉक्टरांनी औषध लिहिलं असतं ते पण ड्रग असतं, पण ते मेडिसिनल यूज ड्रग असतं. आणि जे नशेसाठी वापरलं जातं ते नशेचं ड्रग असतं. आता याच्यातले किती पदार्थ तुम्ही ओळखता, मी मुद्दामून दाखवतोय. बऱ्याच पोलीस लोकांना, पोलीस मित्रांना माहित नसणार आहे. तुम्ही हे बघितलंय, मी स्वतः एक रिहॅब चालवतो 150 बेडचं विरारला. माझ्याकडे आज पण 80 पेशंट ऍडमिट आहेत, नशा करणारी मुलं ऍडमिट आहेत. पहिलं सगळ्यांना माहिती आहे अल्कोहोल, पण आपले हिरो हिरोईन काय करतायत, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा दारूच्या ब्रँडचे अँबॅसिडर आहेत. आपण त्यांना काय समजतो, हिरो समजतो. खरे हिरो ते आहेत का, कारण दारू सिगरेटचे निकोटीन, वेब्स आणि मेडिसिन. वेब्स तर आजच्या काळामध्ये नवीन जनरेशनमध्ये आलेलं नवीन ॲडिक्शन आहे. आजची मुलं सिगरेट, तंबाखू, पूर्वीची पिढी होती तंबाखू चुनाची होती, आता ती सपली पिढी. आजची जी मुलं पिढी नशा करणार आहे ती वेब नावाचा एक पदार्थ आहे जो तुम्हाला बसेल की बऱ्याच ठिकाणी वेबचं नशा केली जाते. हे नशा सगळ्यांना माहिती आहे. मी पुढच्या ज्या नशा दाखवणार आहे, जे पदार्थ दाखवणार ते थोडे वेगळे आहेत. कॅनॅबिस, गांजा एक झाड आहे, त्याच्यापासून कॅनॅबिस नावाचं झाड आहे, त्यापासून गांजा, चरस आणि भांग असे 3 पदार्थ बनतात. 3 अंमली पदार्थ एका झाडापासून बनतात. तर ती आहे. दुसरं आहे MDMA नावाची गोळी असते. ती गोळीचं सेवन मुंबईचे पब्स, जी यंग जनरेशन आहे ते बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये पब्समध्ये करतात. दुसरी मेथ नावाचं जे ॲडिक्शन आहे. तिसरं ब्राऊन शुगर आणि चौथं कोकेन. तर हे पदार्थ आहेत, हे अंमली पदार्थ आहेत. ती जी दारू आणि सिगरेट ही मान्य नशा केलेली आहे लोकांनी, पण ती देखील नशा आहे. पण हे अंमली पदार्थामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. ॲडिक्शनचा मतलब काय, ॲडिक्शनचा मतलब म्हणजे गुलाम होणं. काय होणं, गुलाम होतं. जसं इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं तसं बाहेरून येणाऱ्या लोकांना केलेलं जे आहे ॲडिक्शन म्हणजे गुलाम होणं. मग आपला ब्रेन बनलाय का, जसं सिद्धार्थाने सांगितलं ना, सगळ्यात खतरनाक प्राणी जर कुठला असेल, सगळ्यात विषारी प्राणी कोण असेल तर माणूस. आपला ब्रेन नशेसाठी बनलेला नाहीये, तरी देखील आपण नशा करतो. आणि फक्त ड्रगची नाही, आपण इंस्टाग्राम, गॅम्बलिंग, पॉर्न, रील सगळ्यांची नशा करतो. आपला ब्रेन नशेसाठी बनलेला नाहीये. मित्रांनो लक्षात घ्या, हे वाक्य आहे जस्ट वन्स. सगळ्यांच्या आयुष्यात नशा फक्त रे चल पल एकदा करू, जस्ट वन्स. आणि त्या पहिल्या जस्ट वन पासून नशा चालू होते. द बिगेस्ट मिथ काय आहे माहितीये का, सगळ्यांना असं वाटतं. आता आपले काळे सर बोलले, इव्हन सिद्धार्थ तो बोलले की माणूस नशा करतो, अफेअर ब्रेक झालं म्हणून नशा करतो, अपयश आलं म्हणून नशा करतो. हे सगळ्यात मोठं मिथ आहे, असं नाहीच आहे. सगळ्यात मोठी खरी गोष्ट आहे की नशा हा एक आजार आहे, हा एक मेंदूचा विकार आहे आणि तो विकार म्हणून ट्रीट केला पाहिजे. ते कुणी
दुःखातून पळून जाण्यासाठी, कोणी अपयशातून पळून जाण्यासाठी नशेचा वापर करत नाही. तर नशेचा वापर का केला, तो कुठंतरी आपल्याला ऍक्सेप्टन्स मिळावा, आयडेंटिटी मिळावी, कॉन्फिडन्स मिळावा, आपलेपण मिळावा, याच्यासाठी नशेचा वापर केला जातो. तर ॲडिक्शन इज नॉट अ विकनेस. ॲडिक्शन विकनेस नाही आहे, ॲडिक्शन आजार आहे. दुसरी गोष्ट, ॲडिक्शन बॅड पॅरेंटिंग झालं नाही, मग त्याचे आई बाबा खराब होते, त्या आई बाबांना लक्ष दिलं नाही म्हणून तो पोरगा नशेडी झाला, हे सर्व चुकीचं आहे. लॅक ऑफ कॅरेक्टर म्हणजे तो तसाच होता, कोणी तसा नसतो. सगळे जन्मल्यानंतर लहान मुलं असतात, 2.5 किलोची असतात, तेच XY क्रोमोझोम XX क्रोमोझोम असतात, पण त्याच्या कॅरेक्टरमध्ये खराबी नसते. नशा हा कालांतराने येणारा आजार आहे. आणि विल पॉवर, त्याची विल पॉवर होती, त्याला समजलंच नाही म्हणून नशाली. मी संजय दत्तचं उदाहरण दाखवलंय. संजय दत्त एक ऍडिक्ट झाला, चांगल्या कुटुंबातून आलेला मुलगा होता, मोठ्या ऍक्टरचा मुलगा होता, तरी देखील तो ऍडिक्ट झाला, कारण त्याला कारणीभूत परिस्थिती होती. डोपामाइन हा शब्द लक्षात ठेवा आणि तुम्ही सर्च करा, टॅग करा. नशेला कारणीभूत आहे डोपामाइन. आज तुम्ही काही कराल, आज सिद्धार्थ जाधव फोटो काढले, आपण इंस्टावरती टाकले, आपल्याला डोपामाइन रिलीज झालं. आज आपण इथं कार्यक्रमात आलो, आपण मोठ्या व्यक्तींना भेटलो, फोटो काढला, स्टेटसला टाकला, डोपामाइन रिलीज झालं. सो डोपामाइन इज अ प्लेजर. प्लेजर आणि हॅपीनेस मध्ये खूप फरक आहे. प्लेजर म्हणजे जे तुम्हाला काही क्षणासाठी मिळणारी गोष्ट आहे डोपामाइन रिलीज झाल्यानंतर, आणि हॅपीनेस, आनंद, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे प्लेजर इज नॉट हॅपीनेस, लक्षात ठेवा. मी एक सरांशी बोलता बोलता आमचं संवाद झाला ना, पूर्वीच्या काळात ड्रग विकणारी जी लोक होती ना, ती दिसून यायची, त्यांना ड्रग पेडलर म्हणायचे किंवा ड्रग विक्रेते म्हणायचे, ते समजायचे. पण आताचे ड्रग पेडलर कोणाला समजत नाहीत. येऊन पोलीस खात्याला देखील माझं विनंती आहे की आता ड्रग विकणारी माणसं रस्त्यावरती नाही भेटत, ती ऑनलाईन विकतात. आज इन्स्टा, स्नॅपचॅट या मार्गातून मॉडर्न ड्रग पेडलर्स आहेत. त्याच्यामुळे मुलांनी सावध राहणं खूप गरजेचं आहे. सांगितलं सरांनी की सुसंगती सदा घडो. तुमच्यामध्ये एखादा मित्र असा असतो जो अमरेश पुरी असतो, जो कादर खान असतो, जो तुम्हाला वाईट आयुष्य घडवणार आहे, आणि एखादा मित्र तुमचा अमिताभ बच्चन सारखा असतो, जो शोले मधल्या यासारखी जो तुम्हाला साथ देणार आहे. तो चांगला मित्र निवडणं, सुसंगती घडवणं खूप गरजेचं आहे. हा कोण आहे? हनी सिंग आहे, योयो हनी सिंग. योयो हनी सिंग वॉज ॲडिक्ट, ड्रग ॲडिक्ट. त्यानं कन्फेस केलं की मी ड्रग ॲडिक्ट होतो, पण तो रिकवर झाला आणि परत इंडस्ट्रीमध्ये आला. सो रिकव्हरी इज अ पॉसिबल. 100 40% माणसं नशेच्या याच्यातून बाहेर पडतात, पण 40% तो ॲडिक्ट असू शकतो. त्याच्यामुळे रिकव्हरी इज अ पॉसिबल. नशा करणाऱ्या माणसाकडे तुम्ही त्या दृष्टिकोनातून बनू नका की हा संपला, याचं गेलं. या दृष्टिकोनातून समजा की हा माणूस आहे, हा चांगला माणूस बनू शकतो. प्रयत्नांची गरज आहे. सगळ्यांनी पॅरेंटला सांगितलं पॅरेंटसाठी करा, पण माझं म्हणणं आहे, तुम्ही इथं बसले सगळे पॅरेंट्स आहेत, तुम्ही कधी मुलांना विचारलं तुम्ही कशा आहात, तुम्हाला कसं वाटतं, तू चांगला आहेस का? अभ्यासाच्या व्यतिरिक्त कधी काय विचारलं का? नाही विचारलं. सो पॅरेंटनी पण बदलणं गरजेचं आहे, कारण मुलांचाच संघर्ष नाही, हा कुटुंबाचा संघर्ष आहे, पालकांचा संघर्ष आहे. डिड यू स्टडी पेक्षा आर यू हॅप्पी? तुझे मित्र कोण आहेत, तू काय केलंस, तू डबा खाल्लास का? हे संवाद आणि हे संभाषण पालकांनी मुलांशी केलं पाहिजे. फक्त मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. व्हॉट वी कॅन डू, अ स्ट्रॉंग ब्रेन बनवायचा. हा एक मनाचा आजार आहे, मेंदूचा आजार आहे. चांगला मेंदू, चांगला मन घडवणं ना, ही फक्त शिक्षकांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, आई बाबांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आयुष्यातला मी तर म्हणतो की महिन्यातला 1 दिवस समाजासाठी द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करा, सर्वांनी एकत्र केलं की समाज चांगला घडणार आहे. आणि लास्ट मी 17 वर्ष प्रॅक्टिस करतोय, हजारो पेशंट बघितलेत, 3 हॉस्पिटल चालवतो, दररोज 100 पेशंट बघतो. त्या सगळ्या पोरांचे माहिती जे नशासाठी करणार, डॉक्टर साहब नशे ने मेरी जिंदगी बेहतर बना दी, कोणीच बोलत नाही. सगळ्यांचं एक वाक्य असतं, डॉक्टर साहब काश मैंने नशा शुरू नहीं किया होता, और काश जे मैंने शुरू किया तब मुझे किसी ने रोका होता. तर आज आपल्याला हे सगळं करायचं कशासाठी आहे? तुम्ही म्हणाल की अरे काय सांगताय मला डॉक्टर साहेब, मला तर काय तुम्ही सांगताय याच्यातल्या बऱ्याच गोष्टी समजतात नाही समजतात, याचा अर्थ काय होतो? और करने का क्या बाबा? मी लास्ट सिंपल 2-3 स्लाइड्स आने का, क्या करने का बाबा? धुरंधर 3 बनने का. क्या बनने का? धुरंधर 3. लड़ाई लड़ने के लिए, देश के लिए पाकिस्तान में जाके लड़ाई खाली जीती नहीं असती है. हम अपने आप में एक धुरंधर बन सकते हैं. तर मला हे दिसतंय की या दांडेकर कॉलेज मधली सगळी मुलं, सगळ्या मुली आजपासून धुरंधर बनणार आहेत, आपल्या देशासाठी लढणार आहेत. आपल्या देशाचे खरे शत्रू हे पाकिस्तानात बसलेले नाही आहेत. जेवढे पाकिस्तानला बसलेले खरे शत्रू आहेत, तेवढेच ड्रग सप्लाय करणारे, तिथून ड्रग आणणारे. भारतात ड्रग पैदा होत नाहीत. भारतात कायदा NDPSचा एवढा लागू आहे, गांजाची लागवड, OPMची लागवड होऊ शकत नाही. ती सगळी जी स्मगलिंग केलं जातं ते अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि
चायना या मार्गाने केलं जातं, जे धुरंधर चित्रपटात दाखवलंय तसंच होतं. आपल्याला धुरंधर म्हणून देशाचं रक्षण करायचं आहे, आपल्याला स्वतःला याच्यातून वाचवायचं आहे मित्रांनो. तर करावं काय? 3 सिंपल स्टेप. पर्पज ओव्हर प्लेजर. म्हणजे तुमच्या आयुष्याला काहीतरी पर्पज पाहिजे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे की मला आज काय पर्पज आहे, मला काय करायचं आहे. सेकंड, डिसिप्लिन ओव्हर डोपामाइन. म्हणजे तुम्हाला वाटतं मी हे करावं, पण त्याच्यामध्ये एक शिस्त आली पाहिजे. शिस्तच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आणि लास्ट, गुड कंपनी वर्सेस बॅड कंपनी. आपले मित्र आपण वाईजली चूज करायचे आहेत. आपण कोणाला मित्र बनवतो याच्यावरती आपलं आयुष्य सगळं बदलतं. सो गुड कंपनी वर्सेस बॅड कंपनी. युअर चॉईसेस टुडे शेप युअर टुमारो. तुम्ही आज तुमचे चॉईसेस जे करणार ना, मी 10वीत होतो, 12वीत होतो, त्यावेळी मी जे काही निवडलं त्याच्यामुळे आज मी डॉक्टर आहे, मी माझ्या यशाच्या शिखरावरती आहे. पण माझी त्यावेळीची निवड आजच्या मला कामाला येते. तर चॉईसेस टुडे मेक अ शेप टुमारो. सो बिफोर ड्रग रीच देअर हँड्स रीच देअर हार्ट्स. मी शाळा कॉलेजमध्ये जातो ना, याचं कारण एकच आहे. मी आता कॉलेजमध्ये जाणं बंद केलं, मी शाळेतच जातोय. 8वी 9वी 10वीच्या मुलांना पकडतोय. त्यांना दुसऱ्यांनी पकडण्यापेक्षा आपण पकडावं, त्यांना सांगावं. आज मी तुम्हाला दाखवलं की गांजा काय आहे, कोकेन काय आहे, हेरोईन कसं दिसतं, पेडलर म्हणजे कोण. जेव्हा मी त्या 8वी 9वीच्या मुलांना सांगतो त्यावेळी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं प्रबोधन होतं आणि ते प्रबोधन कामाचं आहे. सो बिफोर ड्रग रीच देअर हँड्स रीच देअर हार्ट्स. ड्रग तिथे पोहोचण्याच्या आधी आपण त्या मुलांच्या आत्म्याला पकडू, त्यांच्या हृदयाला पकडू आणि प्रबोधन करू. सो वन चॉईस, अ ब्रेन, अ फॅमिली, अ फ्युचर. चूज अ लाईफ. सिंपल सेंटेन्स आहे, आयुष्य निवडा. 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत, इकडे नशा आहे आणि इकडे आयुष्य आहे. इफ यू चूज युअर लाईफ यू कॅन. जसं सगळ्यांनी सांगितलं, आई वडिलांना खुश ठेवू शकता, स्वतःला खुश ठेवू शकता. मॅन, मसल, पॉवर, मनी सगळं मिळणार आहे तुम्हाला. फक्त चूज अ लाईफ ओव्हर द ड्रग्स. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हा कोणालाही काहीही नशेच्या बाबतीत बघा कोणी तुम्हाला सांगणार नाही. आई वडिलांना मी नेहमी काय बोलतो माहितीये का, तुमच्या मुलाचा मूड तुम्हाला ओळखता आला किंवा तुमच्या मुलांनी सांगितलं, तुमचा मुला तुम्हाला सांगणार की मी नशा करतो किंवा ड्रग काय आहे. कोण विचारत नाहीये. ज्यावेळी तिसऱ्या चौथ्या खबरतनं कळतं किंवा कुठल्या तरी पोलिसांनी पकडलं जातं त्यावेळी समजतं अरे आपला पोरगा गांजा पितो, दारू पितो, कसं काय शक्य आहे. तर संवाद हा कुटुंबामध्ये साधला पाहिजे. संवाद हा मित्रमित्रांशी चालले पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. का नाही चर्चा केली पाहिजे? चर्चा केली पाहिजे. फक्त अंमली दिवस, विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात काहीच अर्थ नाही आहे. प्रत्येक दिवस चर्चा केली पाहिजे. जर चर्चा केली, आपल्या मुलांशी बोलता बोलता आपण चर्चा केली, यार तुला माहितीये का गांजा काय असतं ते. तुमच्या मुलाला असं शॉक बसण्यापेक्षा पिक्चर मधला सीन येईल ना धुरंधर मध्ये, अरे हे काय ड्रग्स, मग हे कुठून आले, हे कसे असतात तुला माहिती. तुम्हाला घाम फुटेल सगळ्यांना की आपल्या पोरांना एवढं माहिती आहे. एवढं कुठून माहिती झालं तर इतरून बाहेर माहितीपेक्षा आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं की आजचा हा प्रबोधनाची ही सुरुवात, हा काही शेवट नाही आहे, ही सुरुवात आहे. आज सर्वात प्रथम तरुण भारतला भारत तरुण करण्यासाठी तरुण सिद्धार्थ जाधव आणला, त्यांनी तरुण हृदय आणले. आपले ओरिजिनल सिंगम साहेब म्हणजे ॲडिशनल SP, सिनियर PI सर्वांना आणलं आणि अशा पद्धतीनं सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा संदेश दिला. त्याबद्दल तरुण भारत आणि दांडेकर महाविद्यालयांचा मी आभारी राहीन. मला बोलवण्यात आलं, मला संधी दिली, मला व्यक्त करण्याचा मोका दिला, याच्याबद्दल मी धन्यवाद देईन. आणि एवढं सर्व सिद्धार्थ जाधव गेल्यानंतर तुम्ही थांबलात, 2-4 वेळा टाळ्या वाजवलात, थोडं हसलात, याच्याबद्दल तुमचं देखील कौतुक. आणि मी पुन्हा येईन, कारण कालच येऊन गेले, मी पण पुन्हा येईन. डॉक्टरांनी चांगल्या संगतीचं, शिस्तीचं, योग्य निवडीचं, चॉईसेस आणि संवादाचं महत्त्व उलगडून दाखवलं. आणि व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनाचं महत्त्व काय आहे हे देखील डॉक्टरांनी स्पष्ट केलं. मी त्यांचे आभार व्यक्त करते. आपले पुढील मान्यवर आहेत डॉक्टर मोहित पंडित. डॉक्टर पंडित हे गेली 15 वर्षांहून अधिक काळ पालघर आणि चर्नी रोड येथील सैफी हॉस्पिटल इथे कार्यरत असलेले अनुभवी आयुर्वेदाचार्य व सल्लागार वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. डॉक्टर पंडित BAMS व MD आयुर्वेद असून हॉस्पिटल अँड हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये MBA ची पदवी त्यांनी संपादन केली आहे. सध्या ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक इथे मधुमेह या विषयावर PhD करत आहेत.
आयुर्वेदातल्या त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत आयुर्वेद साधना इन्स्टिट्यूट कोलोरॅडो USA इथे पॅनल लेक्चरर म्हणून त्यांची निवड आणि नियुक्ती झाली आहे. ते अमेरिकेतील विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ऑनलाईन व्याख्याने तसेच पंचकर्माच्या प्रात्यक्षिकांचं मार्गदर्शन करून आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रसार करीत आहेत. संशोधन क्षेत्रातही त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये अनेक शोध निबंध प्रकाशित केले आहेत. विशेषतः तंबाखू मुक्ती विषयावरील त्यांचं संशोधन हे प्रतिबंधात्मक आरोग्य, जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीच्या प्रसारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान समजलं जातं. सध्या ते मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पालघरचे सचिव तसेच BAMS ग्रॅज्युएट असोसिएशन पालघरचे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत असून सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सेवेसाठी सातत्याने योगदान देत आहेत. मी डॉक्टर मोहित पंडित यांना मार्गदर्शन करण्याची नम्र विनंती करते. धन्यवाद. आवाज येतोय माझा? ओके. तर तरुण भारत आणि पालघर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दांडेकर कॉलेज संस्था अंमली दिनाच्या विरोधात जागतिक अंमली दिनाच्या विरोधात आयोजित कार्यक्रम सुसंगती सदा घडो यामध्ये मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. शेवटचं लेक्चर आहे आणि तुम्ही थांबला आहात याचं मला खरंच कौतुक वाटतंय. आयोजकांचे खास धन्यवाद आधीच देतोय, त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आहे. मी डॉक्टर मोहित पंडित, सेक्रेटरी ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन पालघर. विषयात सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात सांगतो की मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ही पालघरमधील नाही म्हणजे महाराष्ट्रातील किंवा ना देशातील एकमेव अशी संस्था आहे की जिथे सर्व पॅथीची लोक, डॉक्टर्स म्हणजे आयुर्वेद असू दे, होमिओपॅथी असू दे, ॲलोपॅथी असू दे, डेंटिस्ट, हे सर्व डॉक्टर्स एकत्रित येऊन समाजा कार्यासाठी हातभार लावत आहेत. तर ही आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आता मला इथे पोलीसही आहेत आणि तुम्ही सगळे विद्यार्थी पण आहेत. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जगातील सर्वात मोठा चोर कोण? खिसे कापू आहे, दरोडेखोर आहे, पाकिटमार आहे, घरफोडे आहे, किंवा आजकाल ते काही हे चालतं ना सायबर क्राईम, एक लिंक येते, तुमचे पैसे गायब. सर्वात मोठा चोर कोण आहे? व्यसन, ॲडिक्शन हा सगळ्यात मोठा चोर आहे. का बरं? कारण व्यसन फक्त तुमचे पैसे चोरत नाही, तर तुमचं आयुष्य, तुमचं आरोग्य, तुमची बुद्धिमत्ता, तुमचा आत्मविश्वास, तुमची नाती, तुमचं कुटुंब सगळं काही चोरून नेतो. आणि तो कधी कसं चोरून नेतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही, आणि विशेषतः म्हणजे त्याला पकडताही येत नाही. तर सगळ्यात धोकादायक चोर आहे तो व्यसन, आणि त्यापासून दूर राहणे फार गरजेचं आहे. हे काय एका दिवसात होत नाही. प्ले होऊ शकते का? होत असेल तर ठीक आहे. ठीक आहे, की व्हिडिओ होती, जर नसेल प्ले होत तर. व्यसन काय असं एका दिवसात लागत नाही. म्हणजे कोणी असं ठरवून व्यसनी बनत नाही की बाबा चला मी आजपासून व्यसनी बनणार आहे, असं होत नाही. ही व्यसन हळूहळू हॅलो 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 येतो आवाज? तर सुरुवात कशी होते? सुरुवात होते दोन गोष्टींमुळे. एकतर वाईट संगत, एखादा मित्र, एखादी मैत्रीण किंवा कोणतरी तुमच्या परिचयाचा व्यक्तीच असतो जो तुम्हाला वाईट संगतीमुळे या गोष्टींची सवय लागते. कशी काय? काय नाही होत रे, एकदा घे. अरे मी पण घेतो रे, काही नाही होत. सगळेच घेतात, त्याही पुढचं, अरे पुरुष आहेस ना, घ्यायला पाहिजे. अशापासून त्याची सुरुवात होते. किंवा कुतूहलता म्हणजे क्युरिओसिटीमधून पण ह्या गोष्टींची सुरुवात होते. एकदा ट्राय करायला काय हरकत आहे? ट्राय वन्स म्हणतात ना, तसं एकदा ट्राय केल्याने काय होणार आहे?
या सगळ्या गोष्टीतून व्यसनाची सुरुवात होते. दुसरं कारण असतं स्ट्रेस, ताणतणाव. कोणीतरी असं म्हणतं की बाबा अरे हे घेतल्यानंतर फार आनंद मिळतो, फार बरं वाटतं, डोकं हलकं होतं. अशा कुठल्या तरी गोष्टीपासून, त्या स्ट्रेसपासून, त्या तणावापासून पळण्यासाठी म्हणून या नशेची गरज भासायला सुरुवात होते किंवा सवय व्हायला सुरुवात होते. मग सुरुवातीला कसं आहे, दिवसातनं कधीतरी, महिन्यातनं एकदा, मग 15 दिवसातून, मग आठवड्यातून, करत करत रोज या चक्रामध्ये माणूस पडतो आणि शेवटी ते चक्रव्यूहासारखं होतं. आनंद मिळत नाही म्हणून ड्रग्ज घ्यायची, ड्रग्ज घेतल्याने अजून डिप्रेशन वाटतं, मग परत आपण दुःखी होतो, मग दुःखी झाल्यानंतर परत आनंद मिळण्यासाठी ड्रग्ज घ्या. हे असं दुष्टचक्र चालूच राहतं. तुम्ही उडता पंजाब चित्रपट बघितला असेल, तसं आपला उडता पालघर, उडता महाराष्ट्र, इव्हन उडता देश व्हायला नको असं मला वाटतं. कारण व्यसन हे तुमचं फक्त आरोग्य खराब करत नाही, तुमचं व्यक्तिमत्वच नष्ट करतात. तर म्हणतात ना, नशे की राह ने हर ख्वाब को वीरान कर दिया, नशे की राह ने हर ख्वाब को वीरान कर दिया, हौसलों का था जो सूरज उसे भी धुआ कर दिया. सगळी राख होते, काही शिल्लक राहत नाही. बरं, आता असं वाटेल की एखादा माणूस व्यसन करतोय, जाऊन दे ना, त्याचा करतोय तो, त्याच्या पैसे. आता लोक म्हणतात मी माझ्या पैशाने वाटेल ते करीन, तुम्हाला काय करायचं, किंवा असं एक ॲटिट्यूड असतो. तर तो व्यक्ती व्यसन करतोय किंवा अंमली पदार्थांच्या नशेत अडकलाय, त्याचा परिणाम केवळ त्यावरतीच होतो असं नाही, त्याच्या कुटुंबालाही भोगावा लागतो. आता कुटुंबाला भोगावा लागतो तर तुम्ही म्हणाल जाऊन दे, त्याची फॅमिली आहे, ते बघून घेईल काय करायचं ते, आपण कशाला याच्यात एवढा विचार करायला हवा. तर याचं कारण असं आहे, जेव्हा माणूस एखाद्या ड्रग्सच्या नशेमध्ये जातो तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी तो कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. आणि गुन्हेगारीचं प्रमाण हे बऱ्याचदा ड्रग्स किंवा नशेच्या कारणास्तव घडताना दिसून येत आहे. इथे पोलीस आहेत, त्यांना कल्पना असेलच या गोष्टीची की किती घातक हे ड्रग्ज असतात आणि ते गुन्हेगारीसाठी कसे प्रवृत्त करतात. त्यामुळे हा केवळ त्या व्यक्तीचा, त्या कुटुंबाचा प्रश्न राहत नाही, तर संपूर्ण समाजाचा प्रश्न राहतो. आणि जेव्हा समाजाचा प्रश्न होतो तेव्हा तो देशाचा प्रश्न बनतो. म्हणून यासाठी जनजागृती, यासाठी विरोधात कारवाई होणं हे आपल्या देशाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी फार गरजेचं आहे. बरीच नावं आहेत, बऱ्याच म्हणजे ही ड्रग्ज जेव्हा मार्केटमध्ये अवेलेबल होतात तेव्हा ती केवळ त्याच नावाने मिळत नाहीत. तर बऱ्याच जणांना माहितीच नसतं की ड्रग्ज घेत आहेत. असं काही म्हणतो नाही आम्ही ड्रग्ज नाही घेत, आम्ही ते वीड घेतो काय तर, किंवा आम्ही ते ती पावडर घेतोय फक्त. पण ही सगळी याची टोपण नावं आहेत. सरांनी सगळी लिस्ट तुम्हाला सांगितलीच आहेत. तर कॅनाबीज आहे, कोकेन आहे, हिरोईन आहे, MDMA आहे, ही सगळी घातक अशी ड्रग्ज आहेत. का आपण या ड्रग्सपासून दूर राहायला पाहिजे? कारण ड्रग्स अटॅक द बॉडी ॲट वन्स. संपूर्ण शरीरावरती परिणाम होत आहे तुमच्या. म्हणजे हार्टवरती होणार आहे, लंग्सवरती होणार आहे, ब्रेनवरती होणार आहे, किडनीवर होणार आहे, मनावर तर होणारच आहे. त्यामुळे सगळ्या बॉडीला पोखरून टाकणारी कीड म्हणजे हे ड्रग्ज आहेत. आता बऱ्याचदा आपल्याला हे लक्षात येईल की ठीक आहे आपण ड्रग्ज घेणार नाहीत किंवा आपण ड्रग्जला नाही म्हणू. नाही म्हणणं हेच त्याच्यामधलं सगळ्यात मोठं गोष्ट आहे. कारण ड्रग्सचे ॲडिक्शन झाल्यानंतर त्यातनं बाहेर काढणं हे फार कठीण गोष्ट आहे. सरांनी जसं म्हटलं की 40%च रिकव्हरी रेट आहे फक्त, म्हणजे 60%मध्ये रिकव्हरी नाही आहे. त्यामुळे नाही म्हणणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं म्हटलं, नशा सिर्फ पल भर की खुशी देता है और उम्र भर का गम देता है. नशा सिर्फ पल भर की खुशी देता है और उम्र भर का गम देता है. तो ना कहना, इसे ना कहना जो सीखे वही असली दम रखता है. इसे ना कहना जो सीखे वही असली दम रखता है. तर नाही म्हणणं सुरुवातीला हे फार महत्त्वाचं आहे. पण ठीक आहे, एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती या नशेच्या आहारी गेला तर आपण त्याला बाहेर कसं काढायचं हे पण फार महत्त्वाचं ठरतं. आता तुम्ही म्हणाल की बरेचसे ते पॅरेंट्सही असतील, आता मोठे आहेत बसलेले, तर कसं ओळखावं एखादा
आपला विद्यार्थी आहे किंवा आपला मुलगा आहे किंवा मुलगी आहे तो ॲडिक्शन्स करतोय, तर सगळ्यात महत्त्वाचं साईन असं आहे की त्यातला अभ्यासातला, नॉट नेसेसरी अभ्यासामधला, त्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्यातला रस त्याचा कमी व्हायला सुरुवात होतो, किंवा मग अचानक पैशांची गरज भासू लागते, वारंवार पैशाची मागणी करायला सुरुवात करते, किंवा चिडचिड वाढते, घरापासून दूर राहणं सुप्रसन्न करतो, अतिशय झोपतो की अतिशय जागा राहतो, आणि एखादा संशयास्पद मित्र किंवा मैत्रीण याच्याशी त्याच्याबरोबर जाणं किंवा बाहेर राहणं हे सुरू होतं. अशी काही लक्षणं दिसून आली तर ती कदाचित ॲडिक्शनची कारणं असू शकतात. पण हे काय आढळलं म्हणून लगेच त्याला ओरडणं, लगेच त्याला जाब विचारणं हे काही योग्य नसतं. यातनं बाहेर कसं काढावं, तर सर्वात पहिले म्हणजे ब्लेम करणं, डायरेक्टली ओरडणं हे पालकांनी टाळलं पाहिजे. का? कारण त्यांनी तो अजून दुरावास जातो. बऱ्याचदा पालक मारतात, ओरडतात, जेवण देत नाही, अशा बऱ्याच गोष्टी करतात, पण त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे त्या व्यसनी गेलेल्या माणसाला विश्वासात घेणं. तुला इथून बाहेर काढण्यासाठी आम्ही तयार आहोत हे आश्वासन त्याला देणं फार गरजेचं आहे. हे आश्वासन कोण देऊ शकतं? तर फॅमिली, त्याचे आई वडील म्हणा, किंवा त्याच्या जवळचं असणारे भाऊ बहिणी, मित्रसुद्धा यामध्ये काम करू शकतो. त्यानंतर योग्य वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशन, काउन्सिलिंग असतं, सायकोथेरपी असते. कारण लक्षात घ्या, व्यसन हे केवळ एक चारित्र्याचा भाग नाही किंवा एक सवय नाही आहे, तो एक आजार आहे, आणि या आजारासाठी उपचार करणं तेवढंच गरजेचं आहे. पॉझिटिव्ह डेली रुटीन म्हणजे कसं, आपण सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणं, चांगले छंद जोपासणं, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टींपासून आपण विचार करून त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाईट संगतीपासून दूर राहणं. वाईट संगत म्हणजे ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या मित्राकडून त्याला ही सवय लागलेली आहे त्यापासून त्याला दूर करणं हे फार महत्त्वाचा भाग ठरतो. त्यामुळे सुसंगती सदा घडो हे फार महत्त्वाचं आहे. मैत्रीण निवडताना विचार करा. एक वाईट मित्र तुम्हाला एक व्यसन देईल, पण एक चांगला मित्र तुमचं आयुष्य घडवू शकतो. म्हणून सुसंगती सदा घडो हे फार महत्त्वाचं आहे. या दृष्टीनेच मला एक काव्यपंक्ती आठवते. नशेची वाट दिसते सोपी, पण शेवट तिचा अंधाराचा. नशेची वाट दिसते सोपी, पण शेवट तिचा अंधाराचा. एक पाऊल चुकलं जरी प्रवास होतो विनाशाचा. एक पाऊल चुकलं तरी प्रवास होतो विनाशाचा. क्षणभराची खोटी मजा आयुष्यभराचं दुःख ठरते. व्यसनाच्या साखळदंडात तरुणाई नकळत अडकते. हे महत्वाचं आहे. मित्र तोच खरा म्हणावा जो चुकीच्या वाटेवर थांबवेल. मित्र तोच खरा म्हणावा जो चुकीच्या वाटेवर थांबवेल. चला नशा करू म्हणणारा नव्हे, चल भविष्य घडवू म्हणेल. चला नशा करू म्हणणारा नव्हे, चल भविष्य घडवू म्हणेल. चला आज एक वचन घेऊ. स्वतःही व्यसन करणार नाही, दुसऱ्यालाही करू देणार नाही. स्वतःही व्यसन करणार नाही, दुसऱ्यालाही करू देणार नाही. एकच घोषणा, एकच आवाज. नशेला नकार, जीवनाला होकार. नशेला नकार, जीवनाला होकार. सो से नो टू ड्रग्स. हे फार महत्वाचं आहे. जाता जाता एक फक्त छोटंसं शायरी म्हणता येईल, बोलून जातो. जिंदगी की जीत नशे में नहीं हौसलों में है. जिंदगी की जीत नशे में नहीं हौसलों में है. ना कह दो इस जहर को, मंजिल तुम्हारे कदमों में है. ना कह दो इस जहर को, मंजिल तुम्हारे कदमों में. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. व्यसनाची सुरुवात कशी होते, व्यसनाचं दुष्टचक्र, त्यातून हळूहळू गुन्हेगारीची सुरुवात,
आरोग्यावर, व्यक्तिमत्वावर, आपल्या आयुष्यावर व्यसनांचे होणारे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीची प्रक्रिया अशा विविध पैलूंवर डॉक्टरांनी प्रकाश टाकलेला आहे. मी त्यांचे आभार व्यक्त करते. हळूहळू कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती ही केवळ शासन किंवा पोलीस यंत्रणेची जबाबदारी नाहीये, तर प्रत्येक सजग नागरिकाची ती सामूहिक जबाबदारी आहे. या निमित्ताने आज आपण सर्वजण अंमली पदार्थांपासून स्वतः दूर राहण्याचा आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करण्याचा दृढ संकल्प करूया. त्यासाठी लेफ्टनंट हर्षल चौधरी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. जय हिंद. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जागेवर उभे राहायचे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय. आपल्या भविष्यासाठी सर्वजण संकल्प करूया. मी जे काही बोलतोय ते आपल्या माझ्या मागे तुम्ही बोलूया. मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात मला लागू देणार नाही. मी आजीवन निर्व्यसनी राहीन. मी भारताचा नागरिक, भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करेन आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहीन. मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्यघटनेच्या आदर करीन. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद. कुठलाही सामाजिक उपक्रम हा कुठल्या एका व्यक्तीचा नसतो, तर तो अनेकांच्या सहकार्य, समन्वय आणि सामाजिक बांधिलकीतून साकार होतो. आजचा सुसंगती सदा घडो हा प्रेरणादायी कार्यक्रमही अशाच सामूहिक प्रयत्नांचं फलित आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आनंद वैद्य यांना इथे आमंत्रित करते. नमस्कार. मुंबई तरुण भारतच्या MyMDB या वेब पोर्टलवर, मुंबई तरुण भारतच्या फेसबुक, यूट्यूबवर आपल्याला याच्या लिंक्स बघायला मिळतील. सर्वांनी MyMDB नंतर सर्च करा, तुम्हाला या सगळ्या कार्यक्रमाच्या लिंक्स, रील्स वगैरे बघायला मिळतील. सर्वप्रथम आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख सर यांनी सहकार्य केले. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्याचे सह पोलीस अधीक्षक विनायक नळे सर इथे उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. आपले लाडके अभिनेते सिद्धार्थ जाधव इथे आपल्याला वेळ देऊन गेले, त्यांचेही आभार मानतो. या संस्थेचे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळ या संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन कोरे, प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, त्यानंतर या संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्टाफ, आजचे सूत्रसंकलन करणाऱ्या नव्या मॅडम हर्षल चौधरी सर, या कर्मचारी वृंद, या संस्थेचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी विनंतीला मान देऊन इथे आलेले डॉक्टर सुरेश पाटील, डॉक्टर मोहित पंडित यांचेही आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे असे भाजपचे अरुण माने यांचे आभार मानतो. त्याच्यानंतर या कार्यक्रमाला एक बाहेरनं पण सपोर्ट केलेला आहे, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम इथे पूर्ण झाला असं
व्यक्त करतो. आपल्या सर्व विद्यार्थ्यांचेही आभार मानतो की आपण शांतपणे आज इथे थांबलात आणि मला खात्री आहे की जो व्यसनमुक्तीचा आज निर्णय आणि शपथ आपण घेतलेली आहे ते आपल्या जीवनात उतरवाल अशी आशा बाळगतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.